സ്തോത്രം. प्रभु का अति पवित्र नाम का महिमा हो. ഒരു പ്രാവശ്യം കൂടെ നമുക്ക് തിരുവചനത്തിന് മുൻപാകെ ആയിരിക്കാൻ കർത്താവ് ഒരുക്കിയ സന്ദർഭത്തിനായി സ്തോത്രം. एक और बार फिर प्रभु ने अवसर दिया प्रभु के वचन में रहकर उनको मनन करने के लिए. ഒരുപാട് പുസ്തകത്തിന്റെ കാര്യങ്ങളൊക്കെ പഠിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണല്ലോ. आप लोग तो अभी प्रकाशित पुस्तक का अभ्यास कर रहे हैं. അതൊന്നും മറന്നു പോകരുത്. वो सब बातों को भूलना नहीं. എങ്കിലും വെളിപ്പാട് പുസ്തകം അല്ലെങ്കിലും നമ്മൾ സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങൾ അറിയണമെന്ന് കർത്താവ് പറഞ്ഞിട്ടുള്ള ചില കാര്യങ്ങൾ ഒന്ന് ചിന്തിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. तो मैं प्रकाशित का पुस्तक में से तो नहीं बोल रहा, लेकिन परमेश्वर का राज्य के विषय की बातें, कुछ बातें हैं जो प्रभु ने खास उठा के कहा कि ये सब स्वर्गीय राज्य के विषय की बातों को तुम भूलना नहीं बोलकर प्रभु ने कुछ बातें बोला था. उस विषय में मैं लेना चाहता हूँ. നമ്മുടെ മത്തായിയുടെ സുവിശേഷം 13-ാം അധ്യായം 11-ാം വാക്യത്തിൽ ശിഷ്യന്മാര് കർത്താവിനോട് ചോദിച്ച ഒരു ചോദ്യമുണ്ട്. मत्ती का सुसमाचार 13 अध्याय वाक्य 11 में वहाँ पर चेले लोग प्रभु को सवाल पूछते हैं. 10-ാം വാക്യത്തിൽ ഇങ്ങനെയാണ് വായിക്കുന്നത്. 10 पे वो सवाल पूछते हैं. चेलों ने आपस में आकर उससे कहा, तू लोगों से दृष्टांत में क्यों बातें करता है? ഇത് പുരുഷാരത്തിന്റെ അടുക്കലല്ല പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. तो ये सभी लोगों के सामने नहीं कह रहा. 13-ാം അധ്യായത്തിന്റെ 1-ാം വാക്യത്തിൽ പുരുഷാരത്തിന് മുമ്പിലാണ് പറയുന്നത്. 13 अध्याय का पहला वाक्य देखो तो बहुत सारे लोगों के बीच, वाक्य 2 में बहुत भीड़ था सामने, उनके सामने प्रभु दृष्टांत बोलने शुरू किया था. എന്നാൽ അവിടെ പറഞ്ഞ കാര്യങ്ങളൊന്നും ശിഷ്യന്മാർക്കോ കേൾവിക്കാർക്കോ വേണ്ടതുപോലെ മനസ്സിലായില്ല. കാര്യം അത് ഉപമകളാലാണ് പറഞ്ഞത്. तो वहां पर वो भीड़ को प्रभु ने जो दृष्टांत में रीति से बोलने के वजह से लोगों को बातें समझ में नहीं आया. അപ്പൊ എന്തുകൊണ്ടാണ് ഉപമയായി സംസാരിക്കുന്നത് എന്ന് ശിഷ്യന്മാർ ചോദിച്ചപ്പോൾ तो इस प्रभु इसके लिए आप क्यों इस रीति से दृष्टांत में बात कर रहे हो, ऐसे चेले लोग ने जब पूछा, അതിന്റെ 11-ാം വാക്യത്തിൽ കർത്താവ് തന്നെ ഉത്തരം പറയുകയാണ്. उसका 11वां वाक्य में प्रभु जवाब देता है. उसने उत्तर दिया, तुमको स्वर्ग के राज्य की भेदों की समझ दी गई है, पर उनको नहीं. ഓക്കെ, ഇവിടെ ഒരു വാക്യം നമ്മൾ കണ്ടോ. तो यहाँ पर देखो एक शब्द आया है, നിങ്ങൾക്ക് വരം ലഭിച്ചിരിക്കുന്നു, तुमको वो अनुग्रह मिला है भेद समझने के लिए, അവർക്കോ ലഭിച്ചിട്ടില്ല. परंतु उनको नहीं मिला. പിന്നെ അടുത്ത വാക്യം പറയാം, 12-ാം വാക്യം. अगला वाक्य, क्योंकि जिसके पास है उसे दिया जाएगा और उसके पास बहुत हो जाएगा, पर जिसके पास कुछ नहीं है उसे जो कुछ उसके पास है वो भी ले लिया जाएगा. ഓക്കെ, ഇതാണ് നമ്മൾ ഇത് ചെയ്യുന്നത്. 12-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്. ये वाक्य को है हम लोग आज अभ्यास में ज्यादा इस्तेमाल करेंगे. ഉള്ളവന് കൊടുക്കും, जिसके पास है उसको दिया जाएगा. പിന്നെ പറയാണ് फिर कहता है അവന് സമൃദ്ധിയായിട്ടും ഉണ്ടാവും. और उसको और अधिक बहुत मिलेगा. അപ്പൊ എന്താണ് നമുക്ക് ഉള്ളത് എന്നുള്ളത് നമ്മള് അതിന്റെ അർത്ഥത്തിൽ ഗ്രഹിക്കേണ്ടതാവും. എന്താണ് നമുക്കുള്ളത്? तो हमारे पास क्या है करके उस बात को हम लोग सही रीति से आत्मिक रीति समझना जरूरी है. നമുക്ക് എന്താണ് ഉള്ളത് എന്ന് ചോദിച്ചാൽ കർത്താവ് നമുക്കുണ്ടല്ലേ. तो हमारे पास क्या है करके बोले तो तुरंत हमारे पास जवाब क्या है? प्रभु है ना. എന്നാൽ അതല്ല ഇവിടെ കർത്താവ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. परंतु यहाँ पर प्रभु वो विषय नहीं उद्देश्य में बोल रहा है. കർത്താവ് നമുക്ക് ഉള്ളത് കൊണ്ടുള്ള അനേക കാര്യങ്ങൾ മർമ്മമായിട്ട് പറഞ്ഞിരിക്കുക. तो प्रभु क्योंकि हमारे पास है, वो प्रभु हमारे पास होने की वजह से उनके द्वारा हमको बहुत से भेद की बातें हमको मिल चुका है. അപ്പം കർത്താവ് വീണ്ടും നമുക്ക് ഇനിയും സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങൾ പറയുമ്പോൾ इसी रीति से स्वर्ग राज्य का भेद बोलते समय में നമുക്ക് വീണ്ടും ഒരു വാക്യം കൂടെ ശ്രദ്ധിക്കണം. और एक वाक्य ध्यान देंगे. നമുക്ക് അതിന് മത്തായി സുവിശേഷം 18-ാം അധ്യായം, मत्ती का सुसमाचार 18 अध्याय, അവിടെയും സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ മർമ്മമാണ് പറയുന്നത്. वहां पर भी स्वर्ग राज्य का भेद के बारे में कहते समय में 18-ാം അധ്യായത്തിന്റെ 21 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ. ഇവിടെ പത്രോസ് വന്ന് സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ കാര്യം ചോദിക്കുക. 21वां वाक्य से जब पढ़ते समय में वहां पर पत्रोस आकर परमेश्वर का राज्य के बारे में या स्वर्ग राज्य के बारे में पूछता है. ഇവിടെ ചോദിക്കുന്ന ഒരു ചോദ്യം, वहां पर प्रभु पत्रोस पूछता है. ഞാൻ ചിന്തിക്കുന്നത് നമുക്ക് എല്ലാവർക്കും വേണ്ടി അദ്ദേഹം ചോദിക്കുന്ന ചോദ്യം. तो मुझे ऐसा लगता है कि ये जो सवाल जो पत्रोस ने पूछा है अभी के जमाने या हम लोगों के को भी याद करके हम भी उसमें है, वो सवाल में उस रीति से पत्रोस ने पूछा है. ഇത് വളരെ മാർമികമായ ഒരു കാര്യമാണ് ഇനി കർത്താവ് പറയാൻ പോകുന്നത്. तो अभी प्रभु जब इसका जवाब देते समय में एक भेद के रीति में, मतलब अंदर बहुत से बातें उसका कंटेंट है उसमें. അപ്പൊ ഉത്തരം പറയുന്നത് നേരിട്ടല്ല, ഉപമയായിട്ടാണ് പറയുന്നത്. और जब प्रभु जवाब देते समय में भी प्रभु सीधा जवाब नहीं देता, लेकिन दृष्टांत में देता है. അപ്പൊ എന്താണ് പത്രോസ് ചോദിക്കുന്നത്? पत्रोस ने क्या सवाल किया? സഹോദരൻ तब पतरस ने पास आकर उससे कहा, हे प्रभु, यदि मेरा भाई अपराध करता रहे तो मैं कितनी बार उसे क्षमा करूं? ഓക്കെ, ഇവിടെ അപ്പൊ ക്ഷമിക്കുന്ന കാര്യമാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന വിഷയം. तो सवाल इसका विषय में ये है कि
क्षमा करना उस विषय है पत्रोस का सवाल। അപ്പൊ സ്വർഗരാജ്യം എന്ന് പറഞ്ഞാൽ അപ്പൊ ചെറിയൊരു വിവരണം നമുക്കറിയാം. ദൈവരാജ്യമുണ്ട്, സ്വർഗരാജ്യമുണ്ട്, പിതാവിൻ രാജ്യമുണ്ട്. तो हम जानते हैं ना, स्वर्ग राज्य है, परमेश्वर का राज्य है, पिता का राज्य है। സ്വർഗരാജ്യം എന്ന് പറയുമ്പോൾ ദൈവരാജ്യത്തിലുള്ള 1000 വർഷത്തെ അക്ഷരീയമായ ക്രിസ്തുവിന്റെ ഭരണത്തെയാണ് സ്വർഗരാജ്യം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. तो स्वर्ग राज्य करके जब बोलते समय में परमेश्वर का जो बड़ा राज्य में उसमें से एक ऐसा समय, एक ऐसा युग, एक ऐसा काल जहां पर प्रभु यीशु मसीह स्वयं व्यक्तिगत रीति से भूमि में आकर शारीरिक रीति से अधिकार चलाएगा, नियंत्रण रखेगा, हुकूमत रखेगा, जिसका समय है 1000 साल जो भूमि में होने वाला है, उसी को स्वर्ग राज्य कहते हैं। അപ്പം സ്വർഗരാജ്യത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ ഇന്ന് ആത്മരാജ്യം അല്ലെങ്കിൽ ദൈവരാജ്യത്തിൽ നമ്മളെ കൊണ്ടുവന്നിരിക്കുക. तो इसीलिए हमें स्वर्ग राज्य का अनुभव में अगर यह प्रवेश राज्य में प्रवेश करना है तो सबसे पहला हमें परमेश्वर का राज्य में प्रवेश करना जरूरी है, क्योंकि परमेश्वर का राज्य में एक समय है स्वर्ग राज्य। പരമേശ്വര രാജ്യം അല്ല, പുത്രൻ രാജ്യം, അതായത് 1000 മില്ലിയനൽ കിങ്ഡം. മില്ലിയനൽ കിങ്ഡത്തിലേക്ക് നമ്മളെ കൊണ്ടുവരാനായിട്ട് ദൈവരാജ്യം, ഹോളി സ്പിരിറ്റിന്റെ ഭരണം. तो इसके लिए हमें 1000 वर्ष का राज्य में वहां पर हमें लाने की मंडली का खासियत क्या है कि वो 1000 वर्ष का राज्य मंडली के लिए पुत्र का राज्य है, जहां पर डायरेक्ट पवित्र आत्मा का नियंत्रण होगा, उसमें हमें पहुंचाने के लिए हमें परमेश्वर का राज्य में प्रवेश किया है। അപ്പൊ ഇവിടെ കർത്താവ് സാദൃശ്യം പറയുകയാണ്. वहां पर प्रभु एक दृष्टांत में कहता है, 23 വാക്യം, उसका 23वां वाक्य में, इसलिए स्वर्ग का राज्य उस राजा के समान है जिसने अपने दासों से लेखा लेना चाहा। അപ്പൊ ഇവിടെ സ്വർഗരാജ്യത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കണമെങ്കിൽ स्वर्ग राज्य में अगर प्रवेश करना हो तो അതിനുള്ള ചില യോഗ്യതകൾ അവരോട് പറയുന്നത്. वहां पर कुछ बातों का योग्यता वहां पर बताया है। ആദ്യ കർത്താവ് പറഞ്ഞു തുടങ്ങുന്നത് എങ്ങനെയാണെന്ന് അറിയാമോ? पहला प्रभु कैसा कहता है, 10,000 താലന്ത് കടപ്പെട്ട ഒരു മനുഷ്യൻ. एक व्यक्ति है जिसको वाक्य 24 में 10,000 टैलेंट का कर्ज है। അപ്പൊ ഈ താലന്ത് എന്ന് പറയുമ്പോൾ നമുക്ക് വിവിധ രീതിയിലാണ് നമ്മൾ കാണുന്നത്. टैलेंट करके जब बोलते हैं समय में जहां पर जो टैलेंट लिखा है उसको अलग अलग रीति से परिभाषा किया गया है। നമുക്ക് നിങ്ങൾക്ക് അതിനെക്കുറിച്ച് ധാരണ ഉണ്ടായിരിക്കാം. और आप शायद उसको आप लोग को भी कुछ आइडिया रहेगा उस विषय में, എന്നാൽ ഞാൻ മനസ്സിലാക്കിയ കാര്യം കൂടെ പറയുകയാണ്. परंतु मैंने भी क्या समझा है, बस वही बात मैं बताता हूँ। ഒരു താലന്ത് എന്ന് പറയുന്നത് एक टैलेंट बोले तो അന്ന് കർത്താവിന്റെ സമയത്ത് 20 വർഷം ഒരാൾ ജോലി ചെയ്താൽ കിട്ടുന്ന ശമ്പളത്തെയാണ് ഒരു താലന്ത് എന്ന് പറയുന്നത്. तो एक टैलेंट करके बोलते समय में उस जमाने, यीशु के जमाने में एक व्यक्ति, एक मजदूर 20 साल उसने जो कमाई करके जो पगार उसको मिलता है, 20 साल का कमाई का जब वो आता है, वो आंकड़ा है 1000 एक टैलेंट। അങ്ങനെയാണെങ്കിൽ ऐसा है तो 10,000 താലന്ത് സമ്പാദിക്കണമെങ്കിൽ അദ്ദേഹത്തിന് എത്ര വർഷം ജീവിച്ചിരിക്കണം? ऐसा है तो फिर 10,000 टैलेंट, 1000 का था इतना, तो अगर 10,000 का है तो फिर कितना साल उसको जीना पड़ेगा? 2 ലക്ഷം. लगभग 2 लाख। അപ്പൊ ഒരു മനുഷ്യനെ 2 ലക്ഷം വർഷം ജീവിച്ചിരുന്നാൽ സമ്പാദിക്കുന്ന ഒരു കട എന്ന് പറഞ്ഞാൽ അദ്ദേഹത്തിന് ഒരിക്കലും കൊടുത്തു വീട്ടാൻ കഴിയാത്ത രീതിയിൽ അദ്ദേഹം കടക്കാരൻ. तो मतलब क्या 10,000 टैलेंट उसका कर्जा में है, मतलब क्या है कि एक व्यक्ति अगर 2 लाख वर्ष तक जिया, एक व्यक्ति 2 लाख साल अगर जी रहा है तो वो 2 लाख सालों में कमाई करने वाला वो दाम है 10,000 टैलेंट। मतलब क्या है, मनुष्य ये दाम को कमाना ही बोला तो असंभव है, परंतु कर्ज आ गया बोला तो वो चुकता करना असंभव। मतलब ऐसा बड़ा कर्ज में मनुष्य गिर चुका है, അത്രമാത്രം യജമാന് കടപ്പെട്ടിരിക്കുന്നു. मतलब उतना बड़ा मुझे कर्ज मुझे मेरा मालिक को, स्वामी को देना है, जो 2 लाख साल अगर मैं काम किया तो ही मुझे पगार मिलेगा। पगार मिलने के बाद ही मैं दाम दे सकता हूँ, तो मेरा कर्ज चुका सकता हूँ। അദ്ദേഹത്തിന് കൊടുത്തു വിട്ടാൻ കഴിയുമോ? अब ये आदमी उसको दे सकता है क्या? കൊടുത്തു. नहीं हो पाएगा। അപ്പം രാജാവ് അവിടെ കണക്ക് തീർക്കുക. तो अभी यहाँ पर राजा क्या कर रहा है, वहां पर लेखा ले रहा है, हिसाब ले रहा है। അദ്ദേഹം പറയുകയാണ്, वो कहता है, യജമാനെ ഞാൻ തന്നു തീർക്കാം. वो कहता है कि देखो मैं कैसा तो मैं देने का कोशिश करूंगा, ഞാൻ നാളെ അല്ലെങ്കിൽ मैं कल, എന്നാൽ യജമാൻ അറിയാം परंतु मालिक जानता है ഇദ്ദേഹത്തിന് ഒരു നാള് തന്നു തീർക്കാൻ കഴിയത്തില്ല. इनको कितना भी उम्र जी लेगा तो भी ये सेटल करने के लिए, पूरा करने नहीं हो पाएगा। അപ്പോൾ അദ്ദേഹം പറഞ്ഞു, तो इसलिए वो कहता है എന്താണ്, നീ എനിക്ക് ക്ഷമിച്ചു തരണം तू मुझे थोड़ा माफ करके दे दे, എന്ന് പറഞ്ഞ് അദ്ദേഹത്തിന്റെ കാലിൽ വീണു. യജമാന്റെ കാലിൽ വീണു. मुझे मेरा कर्ज थोड़ा मुझे आप माफ करके दो बोलकर वो विनती कर कर मालिक के पैर में गिर रहा है। വീണ്ടും അവനെ നമസ്കരിച്ചു. दोबारा वो पैर में दंडवत करके, അപ്പോൾ എന്ത് ചെയ്തു?
और फिर क्या हुआ, യജമാനൻ മനസ്സലിന് वहां पर देखो मालिक का जो जो उसके ऊपर दया आ जाता है, തന്റെ ഡെപ്റ്റ് और फिर क्या कहा, उसका कर्ज को क्या कर दिया, छोड़ दिया, मतलब माफ कर दिया, ക്യാൻസൽ ചെയ്തു, मतलब कैंसिल हो गया, ക്ഷമിച്ചു. क्षमा कर दिया, क्षमा. അപ്പോൾ ക്ഷമിക്കുക എന്നുള്ളത് ആരുടെ വശത്താണ് ഉണ്ടാകുന്നത്? तो क्षमा करना करके शब्द किसके ओर से आता है, जो मालिक है. അപ്പൊ ദൈവം ക്ഷമിച്ചു എന്ന് പറയുമ്പോൾ ചെറിയ കാര്യമാണോ? तो अब ऐसा है तो परमेश्वर ने क्षमा किया है बोला तो ये कोई छोटी बात है क्या? അപ്പൊ ദൈവം നമ്മളോട് ക്ഷമിച്ചപ്പോൾ എങ്ങനെ ക്ഷമിച്ചു? तो परमेश्वर ने, वचन कहता है कि परमेश्वर ने हमको क्षमा किया. जब ये वाक्य को जब हम समझते हैं तो किस रीति से क्षमा किया? താൻ ജീവിച്ചിരുന്നപ്പോൾ मतलब एक मनुष्य अपने जीवन की उम्र में കടപ്പെടുത്തതെല്ലാം ക്ഷമിച്ചു. उसने परमेश्वर की ओर जो भी कर्ज उसने जमा करके रखा था, जो परमेश्वर को देना चाहिए था कानूनी तौर पर, धार्मिकता की नीति में, वो सब बातों को परमेश्वर ने क्या किया, ये पापी तेरा कर्ज क्षमा हो चुका है. ഓക്കെ, ഇനി നമ്മള് നമ്മുടെ ആത്മീയ അനുഭവത്തിലേക്ക് വരിക. अभी हम लोग आत्मिक रीति से देखें तो ഓമയാണ് പറഞ്ഞത്. ये तो बस दृष्टांत कहा, ഇത് ദൈവം നമ്മളെ ക്ഷമിച്ച കാര്യമാണ് ഈ പറയുന്നത്. मतलब परमेश्वर ने हमें क्षमा किया उस विषय में कह रहा हूँ. ഈ ഈ ക്ഷമയാണ് ദൈവത്തിന്റെ സ്നേഹമായിട്ട് നമ്മൾ എപ്പോഴും പ്രസംഗിക്കുന്നത്. तो ये क्षमा क्षमा करके जो माफ किया, क्षमा किया करके बोलते हैं, ये शब्द को, ये रीति को हम लोग दूसरे रीति से जो हम संदेश कहते हैं वो है परमेश्वर ने हमसे प्रेम किया. നമ്മള് ലൂക്കോസ് സുവിശേഷം അതിന്റെ 7-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട് ഒരു പാപിനിയായ ഒരു സ്ത്രീ. लूका का सुसमाचार 7वां अध्याय में वहां पर एक पापनी स्त्री को हम देखते हैं. അതിന്റെ 47-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. 47 में അവിടെ എന്താണ് വായിക്കുന്നത്? वहां पर हम क्या पढ़ते हैं, इसलिए मैं तुझसे कहता हूँ कि इसके पाप जो बहुत थे क्षमा हुए, क्योंकि इसने बहुत प्रेम किया. അപ്പോൾ വായിക്കുക, അല്പം ക്ഷമിച്ചു കിട്ടിയവൻ അല്പം സ്നേഹിക്കുന്നു, ധാരാളം ക്ഷമിച്ചു കിട്ടിയവൻ ധാരാളം സ്നേഹിക്കുന്നു. तो जिसको थोड़ा क्षमा मिलता है वो क्या करेगा, थोड़ा ही प्रेम करता है, लेकिन जिसको बहुत क्षमा मिला वो बहुत प्रेम करता है. അപ്പൊ ദൈവം നമ്മളോട് ക്ഷമിച്ചപ്പോൾ എന്താണ് ഇവിടെ വെളിപ്പെടുത്തിയത്? तो जब हम समझते हैं कि परमेश्वर ने हमें क्षमा किया, तो उसका मतलब हम उसको कैसे समझते हैं, समझना चाहिए कि उन्होंने हमसे प्रेम किया. ആ അപ്പൊ സ്നേഹിക്കുക എന്ന് പറഞ്ഞതിന് അർത്ഥം എന്താണ്? तो प्रेम किया मतलब क्या है, ക്ഷമിക്കുക എന്നാണ്. क्षमा कर दिया. ये കാരണം ദൈവം നമ്മളെ സ്നേഹിച്ചു എന്ന് പറഞ്ഞാൽ क्योंकि परमेश्वर ने हमको प्रेम किया करके कहते समय में നമ്മുടെ പാപങ്ങളെല്ലാം ക്ഷമിച്ചു. मतलब क्या है, हमने किया हुआ जो भी पाप, जो एक कर्ज के रीति से हमारे ऊपर बोझ की जैसा दबा रहा था, वो सभी दबाव को, वो कर्ज को प्रभु ने क्षमा कर दिया. തന്നെയല്ല, നമ്മളത് 1 യോഹന്നാൻ 4:10 വായിക്കുമ്പോൾ पहला यूहन्ना 4:10 में जब हम पढ़ते हैं, കർത്താവിനെ പ്രായശ്ചിത്തമാക്കിക്കൊണ്ട് वहां पर हमें प्रभु को हमारे लिए प्रायश्चित बलि के रूप में देकर എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്തു? क्या किया, നമ്മളോട് സ്നേഹിച്ചു, हमसे प्रेम किया. എന്നിട്ട് കർത്താവ് എബ്രായ ലേഖനം 10:17 വായിക്കുന്നത്, और फिर इब्रानियों 10:17 में हम पढ़ते हैं, ക്ഷമിച്ച പാപം ഇനി നമ്മളോട് ദൈവം ഓർക്കുന്നില്ല. जो पाप हमसे क्षमा किया है वो क्षमा किया हुआ पाप का लेखा प्रभु नहीं लेगा. 10:17 വാക്യം, എബ്രായ 10:17. 10:17 पढ़े. फिर वह यह कहता है, मैं उनके पापों को और उनके अधर्म के कामों को फिर कभी स्मरण न करूंगा. ഓക്കെ അപ്പൊ നമ്മൾ എത്ര വർഷത്തെ ക്ഷമയാണ് കിട്ടിയത്? तो फिर ऐसा है तो कितना साल का क्षमा हमको मिला है, എത്ര വർഷത്തെ ക്ഷമ കിട്ടി? कितना साल का मिला है, हाँ എത്ര വർഷത്തെ കിട്ടി? कितना साल का मिल चुका है. നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെടുന്നത് വരെയുള്ള കാലമാണെങ്കിൽ അതിന് 10,000 താരെന്ന് പറയേണ്ട കാര്യം ഒരു. तो अगर हम लोग सिर्फ नया जन्म पाने तक का ही, मतलब जिस दिन यीशु मसीह को उद्धार करता स्वीकार उस समय तक का ही पाप का क्षमा किया है करके अगर हम लोग समझ रहे हैं तो उसके लिए 10,000 तालंत का कर्ज के बारे में बोलने का इतना बड़ा संख्या बोलने का जरूरत नहीं है. കാരണം ഇവിടെ നമ്മൾ കാണുന്ന അവിടെ അടുത്ത വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, क्योंकि उसका अगला वाक्य जब हम पढ़ते हैं, ജീവിതകാലം മുഴുവനുമുള്ള പാപം വലിയൊരു തുക അവന് ക്ഷമിച്ചു കിട്ടിയതിനു ശേഷം, मतलब जीवन भर उम्र में जो कभी भी वो कर्ज को चुकता नहीं कर सकता, उतना बड़ा दाम का क्षमा मिल जाने के बाद അദ്ദേഹം വരുന്ന വഴിക്ക് वो जब वापस लौट कर आ रहा था 100 വെള്ളി നാണയം കടപ്പെട്ട ഒരു സഹോദരനെ കാണുന്നുണ്ട്. उसके बाद वो देखता है कि 100 सिक्के का एक कर्ज में वो व्यक्ति का सामने, उधारी वाला आदमी उसके सामने आया. അപ്പൊ അവിടെ ഈ 100 നാണയം അല്ലെങ്കിൽ 100 വെള്ളി എന്ന് പറയുന്നത് എത്ര ദിവസത്തെ തുകയാണ്? उसका मत्ती का पुस्तक 18:28 में 100 दिनारी उसको कर्ज में था. तो 100 दिनारी बोला तो कितना दिन का मजदूरी होगा?
മലയാളത്തിൽ അതിന് വായിക്കുന്നത് 100 വെള്ളിക്കാശെന്നാണ്. पढ़ना 28 पढ़ना, क्या कौन सा सिक्का लिखा? जब वह दास हाँ। बाहर निकला तो उसके संगी दासों में से एक उसको मिला जो उसको 100 दिनार का कर्ज 100 दिनार। സൗദിനാർ ഉദ്ദേശിക്കുന്നത് എത്രയാണ്? दिनार बोले तो വെള്ളിക്കാശ. मतलब वो सिक्का, चांदी का सिक्का, उसका उद्देश्य है चांदी का सिक्का। എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു ദിവസം ഒരു മനുഷ്യൻ ജോലി ചെയ്താൽ കിട്ടുന്നതിനെയാണ് 100 വെള്ളിക്കാശ്. मतलब क्या ഒരു വെള്ളിക്കാശ്. मतलब क्या एक व्यक्ति उस समय का जमाने में एक दिन अगर काम करेगा तो एक दिन एक चांदी का सिक्का या एक दिनारी मिलता था, जो उस समय का मजदूरी था. നമ്മൾ 20ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. उसका 20वां अध्याय में हम पढ़ते हैं ഒരു ദിവസത്തെ കൂലി 1 വെള്ളിക്കാശ്. 20 का 1 में हम पढ़ते 1-2 में पढ़ते समय में कि एक मजदूर को जब प्रभु ने मानकर उसको काम पे रखा तो एक दिन का 1 दिनारी बोलकर, यानी कि 1 चांदी का सिक्का बोलकर उसको काम पे रखा बगीचे में. അപ്പൊ നമ്മൾ ഇതിനെ എങ്ങനെയാണ് കാണുന്നത്? तो इसको हम लोग कैसा देखेंगे? 2 ലക്ഷം വർഷം ജോലി ചെയ്താൽ കിട്ടുന്ന ആ ഇനാമാണ് യജമാനൻ ഇദ്ദേഹത്തിന് ക്ഷമിച്ചത്. ഇദ്ദേഹം ഒരു ദിവസത്തെ കൂലി അല്ലെങ്കിൽ 100 ദിവസത്തെ കൂലിയുള്ള ഒരു സഹോദരനോട് ക്ഷമിച്ചില്ല. तो यहाँ पर देखो, ये आदमी कौन है? जब रास्ते में आते समय में एकदम खुशी से आ रहा है, क्योंकि जिंदगी भर यानी कि 2 लाख साल अगर काम करेगा तो भी उसको उतना पगार मिलकर फिर उसका कर्ज चुकता करने का, उतना बड़ा कर्ज उसको चुकता करके वापस आते समय में सामने देखते समय में सिर्फ 100 दिन में कमा सकता है जो पैसे का मजदूरी तो है, उसको देकर उसने क्षमा नहीं किया. അതിനർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? ഇനി നമ്മൾ ഒരു കാര്യം കൂടെ വീണ്ടെടുപ്പിനുള്ള വേലയിൽ നോക്കുമ്പോൾ छुटकारा का दाम के विषय में दूसरा रीति में अगर पहलू में देखेंगे तो കർത്താവ് നമ്മളോട് ക്ഷമിച്ചപ്പോൾ, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഉള്ള പാപങ്ങൾ ക്ഷമിച്ചപ്പോൾ, प्रभु ने जब हमारा पूरा जीवन भर का पाप को क्षमा किया करके जब हम मानते हैं, കടം വരുത്തത് മാത്രമേ ക്ഷമിച്ചുള്ളൂവെങ്കിൽ अगर सिर्फ हमने जो कर्ज किया है सिर्फ वही कर्ज का ही चुकता प्रभु ने अगर किया है तो നാളെ കടം വരുമ്പോൾ എന്ത് ചെയ്യും? कल का कर्ज आएगा तो क्या करेगा? नया कर्ज आया तो क्या करेगा? അതുകൊണ്ട് യജമാൻ എന്ത് ചെയ്തു? इसलिए मालिक का प्रेम का स्वभाव देखो, ക്ഷമിച്ചപ്പോൾ जब उन्होंने क्षमा किया, ഇനിയും നാളെ കടം വരാത്താതിരിക്കാൻ मतलब कल भी कर्ज का चुकता हो सके, യജമാൻ അദ്ദേഹത്തിന്റെ അക്കൗണ്ടിലേക്ക് मतलब मालिक ने उस व्यक्ति का लेखा का किताब में എന്ത് ചെയ്യുന്നറിയാമോ? क्या किया? ഒരു 1 ട്രില്യൺ പണവും കൂടി ഇട്ടുന്നിരിക്കട്ടെ. 1 ट्रिलियन बोला तो 1 लाख करोड़ दाम डाल दे, 1 लाख करोड़. എന്നാ ഒന്ന് ഇട്ടിട്ട് मतलब एक डालकर 13 शून्य डाला तो ഒരു 12 പൂജ്യം ഇടുമ്പോൾ 12 शून्य डालेंगे तो 1 ट्रिलियन होता है. നമ്മുടെ വീണ്ടെടുപ്പ് വില എത്രയാണ്? मतलब हमारा छुटकारे का दाम कितना है? വിലമതിക്കാൻ കഴിയില്ല. ക്രിസ്തുവിന്റെ രക്തമാണ്. मतलब उसको हम लोग मूल्य हम लोग नहीं कर सकते, क्योंकि अमूल्य मतलब वो सीमा में के भी बाहर है. और वो क्या है? स्वयं यीशु मसीह का लहू. അപ്പോൾ അവൻ പറയുന്നുണ്ട് എനിക്ക് കൊടുത്തു വീട്ടാൻ കഴിവില്ല. और वो पहला जाके बड़ा मालिक को जाकर क्या बोलता है? मुझसे इतना बड़ा कर्ज मुझसे पूरा नहीं हो सकता. ഇവിടെ നമ്മൾ ഇനി 1000 വർഷം നമ്മളൊരു സൊസൈറ്റി നമ്മൾ ഒരുമിച്ച് ജീവിക്കാൻ പോവുകയാണ്. तो अभी तत्व समझना, 1000 साल में हम लोग क्या है? एक समाज बनाकर, एक सोसाइटी बनाकर जीने वाले हैं. നമ്മുടെ സ്വർഗരാജ്യമാണ്. वो एक स्वर्ग राज्य है. നമ്മുടെ പെരുമാറ്റത്തിൽ യാതൊരു ദൈവികമായ ആ തേജസ്സിനോ അവന്റെ നാമത്തിനോ മഹത്വം കുറയ്ക്കുന്ന രീതിയിലുള്ള പെരുമാറ്റമല്ല, നല്ല ആത്മാവിൽ നിറവിലുള്ള ജീവിതമാണ് നയിക്കാൻ പോകുന്നത്. तो मतलब उस राज्य का खासियत क्या है कि हमारा जो जीवन है, हमारा जो चाल चलन है, हमारा स्वभाव है, हमारा बोली है, हमारा नजरिया है, वो सब ऐसा रीति होगा कि मानो कि सब बातों में, सब क्षेत्र में प्रभु को महिमा देते रहेगा. ऐसा कोई भी कार्य वहां पर नहीं होगा कि प्रभु को निंदा करने वाला स्वभाव वहां पर प्रकट नहीं होगा. उस रीति का समय है वहां पर हम लोग जीने वाले हैं. അപ്പൊ കടപ്പെടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? तो कर्जदार है करके बोलते समय में क्या है? നമ്മൾ ചെയ്യുന്ന പാപത്തെ കുറിച്ചല്ല ഇവിടുത്തെ വിഷയം. तो हम लोग आगे चलकर पाप करने वाले हैं या पाप किया है वो विषय नहीं है. അപ്പൊ എനിക്ക് ഇത്രയും കോടി സ്വത്ത് ഉണ്ട് എന്ന് ക്ഷമ എന്ന് പറയുന്ന സ്വത്ത്. मतलब क्या? तुम अब तत्व समझना है. मुझे अभी क्षमा करके 1 लाख करोड़ का क्षमा का दाम का बड़ा भंडार क्षमा मुझे मिल गया. അത് യജമാനൻ തന്നാണ്. वो मुझे मालिक ने मुफ्त में दिया. അപ്പൊ അതിന് ഇടുന്നതിന് മുൻപേ, ഈ ഡെപ്പോസിറ്റ് ഇടുന്നതിന് മുമ്പേ എനിക്ക് സ്വയമായി ക്ഷമിക്കാനോ അല്ലെങ്കിൽ അതിനുള്ള കഴിവില്ലായിരുന്നു. तो इतना बड़ा क्षमा मुझे मिलते समय में पहला मेरे पास कैसा स्वभाव था? मैं दूसरे को मेरे अंदर क्षमा दिखाना, दया दिखाना, नम्रता दिखाना, ऐसा गुण मेरे अंदर पहले से नहीं था. അപ്പൊ നമ്മൾ ഇവിടെ മനസ്സിലാക്കുക, तो यहाँ पर हम देखते हैं മത്തായി സുവിശേഷം 13 അധ്യായത്തിന്റെ 12 വാക്യം, ഉള്ളവന് കിട്ടിക്കൊണ്ടിരിക്കും. എന്താണ് ഈ ഉള്ളത്? 13 का 12 करके जब पढ़ते समय में जिसके पास है
उसको और मिलेगा। मतलब क्या है, എന്താണുള്ളത്? क्या है? ക്ഷമ. क्षमा है। मसीह का क्षमा मिल गया उसको, उस ऐसा व्यक्ति को और मिलते रहेगा। അപ്പൊ എന്റെ അക്കൗണ്ടിൽ എത്ര ഉണ്ട് ക്ഷമിക്കാനുള്ള അക്കൗണ്ട്? तो अभी मेरा लेखा में जब अकाउंट लेते समय में क्षमा का अकाउंट कितना है? ഉദാഹരണമായിട്ട് उदाहरण के लिए എന്റെ കയ്യിൽ പൈസയില്ല, मेरे पास पैसा नहीं है, എനിക്ക് ജീവിതം മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകണം. मुझे अब मेरा जिंदगी, मेरा चाल चल, मतलब मेरा जो जिंदगी जीवन में जी रहा हूँ उसको आगे बढ़ाना है। അപ്പോൾ ഞാൻ എന്ത് ചെയ്യും? तब मैं क्या करूंगा? കടം വാങ്ങും. मैं कर्ज लोन लूंगा। എന്നാൽ എന്റെ പേരിൽ ആരെങ്കിലും ഒരു വലിയ തുക ഇട്ടാൽ, परंतु मेरे नाम से किसी ने मेरे अकाउंट में पहले से ही बड़ा पैसा डाल दिया है, तो ഞാൻ കടം വരുത്തേണ്ട ആവശ്യമില്ല. फिर मुझे कर्ज लेकर लोन लेकर जीने का जरूरत नहीं है, क्योंकि पैसा है। ഈ അക്കൗണ്ടിൽ നിന്ന് എടുത്ത് ചെലവാക്കിയാൽ മതി. मुझे क्या करना चाहिए? बैंक में जाकर लोन लेने का जरूरत नहीं है, बल्कि मेरे अकाउंट से मेरा जीवन जीने के लिए पैसा, सामान्य जीवन जीने के लिए वो पैसा निकालना काफी है। ഇനി നമ്മൾ വരികയാണ്. अभी हम यहाँ पर आ रहे हैं, ക്ഷമ എന്ന അക്കൗണ്ടിലെ കർത്താവ് ധാരാളം പണം എനിക്ക് തന്നിട്ടുണ്ട്. मतलब अभी क्षमा करके जो मेरे अकाउंट में प्रभु क्षमा का भंडार था, मेरे अकाउंट में भरपूरता से भर दिया है। അപ്പോൾ ഉദാഹരണമായിട്ട് उदाहरण के लिए എന്റെ സഹോദരൻ അത്തുൽ ബദർ എന്നോട് കോപിച്ചു. अब अतुल भाई ने मुझसे गुस्सा किया। അത്തുൽ ബദറിനുള്ള കുഴപ്പം, अतुल भाई का गलती नहीं है, കാരണം അദ്ദേഹത്തിന് അക്കൗണ്ട് ഇല്ല. ഒരു കാര്യം പറയാം, तो उदाहरण बता रहा हूँ, वो उनका गलती नहीं है, क्योंकि उनका अकाउंट में है ही नहीं। എന്റെ അക്കൗണ്ടിൽ എത്ര ഉണ്ട്? मेरे अकाउंट में कितना है? अनगिनत है। അപ്പൊ ഞാൻ എന്ത് ചെയ്യണം? तो मैं क्या करना चाहिए? मैं उनको ആ, क्षमा करना चाहिए। അപ്പോൾ എന്ത് കിട്ടും? तब मुझे क्या मिलेगा? കിട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കും. मुझे और मिलते रहेगा। മനസ്സിലോ? आमेन। നിങ്ങൾ എത്ര പേരോട് ക്ഷമിച്ചോ, आप लोग कितने लोगों को आगे चलकर क्षमा करेगा? സ്വന്തം അക്കൗണ്ടിൽ നിന്നല്ല. मतलब खुद का अकाउंट से नहीं हो रहा है, അപ്പോൾ കർത്താവ് എന്ത് ചെയ്യും? तो प्रभु क्या करेगा? നീ എടുക്കുന്നതിനനുസരിച്ച് സമൃദ്ധിയായി ഇട്ടുകൊണ്ടിരിക്കും. जितना हमने अकाउंट से लेते जा रहे हैं, दूसरों को देते जा रहे हैं, उतना मेरा प्रभु मेरे अकाउंट में भंडारता से बढ़ते जा रहे Praise the Lord. हैं। मैं ധനവാനാകാൻ വേറെ ഒരു വേണം. ഇതാണ് മർമ്മം. धनवान बनने के लिए प्रिय, इससे आसान रास्ता और कोई नहीं है। ये है भेद का बात, जो राज्य का भेद तुमको प्रकट किया है। प्रभु कहता है ധനവാനാകണോ? धनवान बनना है क्या? ആദ്യം ഉള്ളവന് पहला ഉള്ളതാണ്. अगर धनवान बनना है तो पहला तुम्हारे पास क्या है वो समझना है, जो है उसको और मिलेगा। പക്ഷേ परंतु നമ്മുടെ അക്കൗണ്ടിൽ ഇത്ര ഇട്ടിട്ടും मेरा अकाउंट में, हमारे अकाउंट में प्रभु ने इतना डाला है, ये ना देखकर, ഒരു ദിവസത്തെ കൂലി और फिर एक दिन का എന്ന് मजदूरी പറഞ്ഞാൽ को, സഭായോഗത്തിൽ വന്നു. मतलब एक दिन का मजदूरी का आवश्यकता मैं सही रीति से नहीं जी पा रहा। उदाहरण के लिए मैं मीटिंग के लिए आया, അവൾ എന്നെ കണ്ടിട്ട് ചിരിച്ചില്ല. वो भाई ने मुझे देखा और मुझे हंसा नहीं। അല്ല സഹോദരി, ഒരു एक സഹോദരി बहन ने मुझे देखा, हंसी नहीं। ഉടനെ എന്തായി? अंदर क्या हो गया? ആ, गुस्सा, द्वेष, ईर्ष्या, सब प्रकार का स्वभाव आने लगा। അങ്ങനെയുള്ളവർക്ക് ऐसे लोगों को, ഉണ്ടെന്ന് തോന്നുന്നത് കൂടെ എടുത്തു കളയും. मतलब ऐसे लोगों को है, दूसरा भाग में लिखा है, हाँ। उनको लग रहा है कि उनके पास क्या है वो छीन लिया जाएगा, जो नहीं है वो भी उससे छीन लिया जाएगा। അപ്പൊ നമ്മൾ നഷ്ടപ്പെടുത്തുന്നവരാണോ നേടുന്നവരാണോ? तो प्रिय, हम लोग कौन है? हम लोग नष्ट करने वाले लोग हैं या कमाने वाले लोग हैं? ये रीति में कमाने वाले लोग हैं। നമ്മുടെ ജീവിതം തികച്ചും നമ്മളൊന്ന് പരിശോധിക്കാം. हमारे जीवन को अच्छे रीति से परखो प्रियो। മാതാപിതാക്കള്, माता पिता, കുഞ്ഞുങ്ങള്, बच्चे, നമ്മൾ ജോലി ചെയ്യുന്ന സ്ഥലം, हम जो काम करने वाला ऑफिस, നമ്മുടെ ഓവർസിയർ, हमारा जो मैनेजर है, बॉस है, സുപ്പീരിയർ, हमारा जो बड़े लोग हैं, നമ്മുടെ സബോർഡിനേറ്റ്, हमारे छोटे लोग हैं, സഭ, मंडली, വിശ്വാസികള്, विश्वासी लोग, ഇന്നലെ വന്നവർ, कल जो भाई आया, നാളെ വരാൻ പോകുന്നവർ, कल आगे चलकर एक नया भाई जो आने वाला है, ഇവരോടെല്ലാം ഈ തത്വം നമ്മൾ പ്രായോഗികമാക്കേണ്ടതാണ്. ये लोग सबके साथ इसी मनोभावना का, स्वभाव का जो सत्य तत्व है, उस स्वभाव में मसीह जीवन जीने वाले लोग हैं हम। അതുകൊണ്ടാണ് കർത്താവ് നമ്മളോട് ക്ഷമിച്ച്, നമ്മളെ തിരുവചനം വായിക്കുമ്പോൾ जैसा वचन में पढ़ते हैं कि प्रभु ने जिस रीति से हमें क्षमा किया, നമ്മളെ എഫെസ്യ ലേഖനം 4-ാം അധ്യായം एफेसियों का पुस्तक अध्याय 4 31-32 പരിശുദ്ധാത്മാവിനെ ദുഃഖിപ്പിക്കരുത്. ഏത് കാര്യത്തിലാണ് നമ്മൾ പരിശുദ്ധാത്മാവിനെ ദുഃഖിപ്പിക്കുന്നത്? उसका 31 और 32 पढ़ते समय में 30वां वाक्य में पवित्र आत्मा को शोकित ना करो, दुखी ना करो कर को बोलकर वो नीचे का लिखा है। तो किस विषय में हम उनको दुखी करते हैं, शोकित करते हैं? हाँ, सब, हाँ, और क्रोध और कलह और निंदा सब भेदभाव समेत तुमसे दूर की जाए। आगे एक दूसरे पर कृपालु और करुणामय हो, हाँ। और जैसे परमेश्वर ने मसीह में तुम्हारे अपराध क्षमा किए। നമ്മളെ ഇതാണ് വായിക്കുന്നത്. അപ്പൊ ये है तत्व। ക്രിസ്തുവിൽ ദൈവം നമ്മളോട് ക്ഷമിച്ചപ്പോൾ और मसीह में हमें कैसा परमेश्वर ने हमको क्षमा किया,
മറ്റുള്ള സഹോദരനോട് നമ്മൾ ക്ഷമിക്കത്തക്കവണ്ണമുള്ള ഒരു ഡെപ്പോസിറ്റും കൂടി ഇട്ടിട്ടാണ് നമ്മൾ ക്ഷമിക്കുന്നത്. Amen. मतलब प्रभु ने परमेश्वर जब हमको क्षमा कर रहा है करके बोलते समय में किस रीति से क्षमा किया है, वो इस रीति से क्षमा किया है कि हमें क्षमा का दान देकर, दंड देकर वही दंड से दूसरों को भी क्षमा करे. उस मनोभावना को वैसा क्षमा प्रभु ने हमको दिया है. അപ്പൊ ഉള്ളവന് കിട്ടും. ഉള്ളവൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? तो जिसके पास है उसको और मिलेगा. क्या है ये क्षमा, जो मसीह का ये गुण. ഇത് അടുത്ത രാജ്യത്തിലെ ഭരണത്തിന് ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട കാര്യം മർമ്മമാണ്. और ये आने वाले युग में उसका प्रकट होगा, उसका लाभ क्या है मालूम पड़ेगा. अभी ये भेद है. അപ്പോൾ ഒരു സഹോദരനോട്, അതാണ് നമ്മള് മത്തായി സുവിശേഷം അതിന്റെ 6-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ, मत्ती का पुस्तक 6वां अध्याय में जब हम पढ़ते हैं, നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിപ്പാൻ നിൽക്കുമ്പോൾ, तुम लोग जब प्रार्थना करने के लिए बैठोगे, നമുക്ക് അതിന്റെ 14-ാം വാക്യം, उसका 14वां वाक्य, यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे हाँ। तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी ഓക്കെ, तुम्हें क्षमा करेगा। എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മളോട് മറ്റുള്ളവരോട് ക്ഷമിക്കാൻ ദൈവം പറയുന്നത്? ऐसा क्यों था कि प्रभु ने हमको प्रार्थना करते समय सिखाया कि दूसरों को तुम क्षमा करना? ഒരു അവിശ്വാസിയോട് ദൈവം പറയുന്നില്ല, ये अविश्वासी से प्रभु ये नहीं कह रहा, അതിന് ക്ഷമിക്കാൻ കഴിവില്ല. क्योंकि उसके अंदर क्षमा करने का काबिलता गुण नहीं है. അപ്പോൾ അവർ യജമാൻ എന്ത് ചെയ്യാണ്? मालिक क्या कर रहा है? എന്ത് ചെയ്യാണ്? क्या कर रहा है मालिक? അവൻ ഇളച്ചു കൊടുക്കുക മാത്രമല്ല, उसको उसका जो कर्ज है माफ करके जीरो, मतलब जीरो करके बैलेंस अभी तो क्षमा हो गया बोल के जीरो करके दे रहा, उतना ही नहीं, നമ്മുടെ അക്കൗണ്ടിലേക്ക് बल्कि हमारे अकाउंट में നിത്യമായിട്ട് सदा काल के लिए ഒരു അക്കൗണ്ട് ഇട്ടു. एक नया दाम डाल के रख दिया है, जो सर्वदा तक चलेगा. അപ്പൊ നമുക്കുണ്ട്. तो मतलब अभी हमारे पास क्या है? हमारे पास है. ധനികനാണോ? तब वो मतलब हम धनवान हो गए क्या? അതാ പൗലോസ് പറയുന്നത്. उसलिए पौलुस कहता है ഞങ്ങള് അനേക ദരിദ്രരെ हम लोग बहुत से दरिद्र लोगों को हम सुसमाचार के द्वारा धनवान बनाते हैं. Praise the Lord. Amen. നാം ക്ഷമിക്കുമ്പോൾ अगर हम क्षमा करेंगे എന്ത് സംഭവിക്കുന്നു? तो क्या हो रहा है? നമ്മുടെ അക്കൗണ്ടിൽ കുറെ സമൃദ്ധിയായിട്ടോണ്ടേയിരിക്കും. तो हमारे अकाउंट में और समृद्धि का भंडार बनते जा रहा है. എന്നാൽ ഈ തത്വം നമ്മൾ പാലിക്കാതെ परंतु ये तत्वों को अगर हम ना मानते हुए നാം പ്രാർത്ഥിക്കാൻ നിന്നാൽ, और फिर हम प्रार्थना के लिए खड़े रहे, എവിടെ പ്രാർത്ഥന ചെയ്യും? तो प्रभु कैसा प्रार्थना सुनेगा? नहीं सुनेगा। ഏ? नहीं सुनेगा। എന്താ? അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? കർത്താവ് വളരെ വ്യക്തമായിട്ട് പറയുകയാണ്. प्रभु वहां पर स्पष्ट रीति से कहता है, അപ്പോൾ മനുഷ്യരോട് അവരുടെ പിഴകളെ ക്ഷമിച്ചാൽ, നമ്മളല്ല തെറ്റുകാർ ഇവിടെ, तो मनुष्य से जो अपना गुनाह है उसको क्षमा किया, तो मतलब हम लोग वहां पर दोषी नहीं है, പിന്നെ നമ്മളോട് बल्कि हमारे साथ ആരെങ്കിലും ദോഷം ചെയ്താൽ, किसी ने सामने से किसी ने हमारे साथ कोई बुरा किया, दोष किया, अपराध किया, उन लोगों को क्षमा करने के लिए कहता है. കാര്യം എന്താണ്? मतलब हम में गलती नहीं है. कारण क्या है? हमें क्षमा मिला। നമുക്ക് हमें भंडार मिल गया ना, ഉണ്ട്. क्योंकि हमारे पास है. ഉണ്ടോ? हमारे पास है क्या? Praise the Lord. Amen. ഇനിയും കിട്ടണം അതിലേക്ക്. तो अभी उसमें और भरना है. നീ കൊടുത്തുകൊണ്ടേയിരിക്കണം. तो क्या करना पड़ेगा? यहाँ पर देते रहना पड़ेगा, खाली करना पड़ेगा, देते रहना पड़ेगा. Praise the Lord. Amen. അപ്പൊ നമുക്ക് ചുറ്റും നമ്മളെ പഴി പറയുന്നവരും ദുഷിക്കുന്നവരും നിന്ദിക്കുന്നവരൊക്കെ ഉണ്ടായിട്ട് പ്രൈസ് ദി ലോർഡ്, പണം ഉണ്ടാക്കാനുള്ള സമ്പത്ത് ഉണ്ടാക്കാനുള്ള വഴിയല്ലേ? भैया अगर ऐसा है तो हमारे आजू बाजू आस पास पड़ोस में जीवन में घर में सब लोग हमें तुच्छ करने वाले, निंदा करने वाले, गाली देने वाले लोग हमारे बीच में रहने दो. अगर क्योंकि लोग हमारे बारे में बुरा भला बोलते रहेगा तो वो हमारा फायदे के लिए प्रभु हमको फटाक से धनवान बनाने का एक तकलीफ का अवस्था, हम परिस्थिति हमारे जीवन में लाया है. ये बात हम नहीं समझ पा रहे. लेकिन ഇത് നമ്മൾ ചിലർ ക്ഷമിച്ചാലും പിന്നെയും ക്ഷമിക്കത്തില്ല, ഹൃദയത്തിൽ നിന്ന് പോകുന്നില്ല. तो हम लोग, हमारा स्वभाव क्या है? एक बार क्षमा कर दिया तो दूसरे बार तीसरे बार फिर हम लोग क्या बोलते हैं? फिर क्षमा नहीं करने का. क्यों? क्योंकि दिल से क्षमा करने के लिए जो असली स्वभाव है वो नहीं हो रहा है. वो भाई ने जो गुनाह हमारे खिलाफ किया वो भूलने के लिए तैयार नहीं है हम लोग. നമ്മൾ ഒരു കാര്യം ഓർക്കണം, हमें एक बात याद रखना, ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ നമുക്ക് നിൽക്കണമെങ്കിൽ തന്നെ अगर परमेश्वर का उपस्थिति में अगर हमें खड़ा रहना है तो ദൈവം നമ്മളോട് ക്ഷമിച്ചെങ്കിലേ നമുക്ക് നിൽക്കാൻ तो കഴിയും. परमेश्वर ने अगर हमसे क्षमा किया है तो ही हम खड़े रह सकते हैं. നമ്മുടെ 130 സങ്കീർത്തനം 3-4 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, 130 भजन संगीता का 3 और 4 जब हम पढ़ते हैं, കർത്താവേ, हे प्रभु എന്റെ പാപങ്ങളെ നീ ഓർത്താൽ अगर मेरा पाप का लेखा आपने स्मरण किया तो कौन खड़ा रह सकता है? कौन खड़ा रह सकता है? അപ്പൊ ദൈവമുമ്പിൽ നിൽക്കണമെങ്കിൽ നമുക്ക് എന്ത് ബോധ്യം ഉണ്ടായിരിക്കണം? मतलब क्या है कि मुझे अगर परमेश्वर की उपस्थिति में खड़ा रहना है, हमें खड़ा रहना तो हमारे अंदर पहला क्या बोध्य होना चाहिए? लेखा क्लियर है कि नहीं? എന്താ? നമുക്ക് ദൈവസന്നിധിയിൽ നിൽക്കണമെങ്കിൽ, अगर परमेश्वर की उपस्थिति में खड़े रहना है तो നമുക്ക് നമ്മൾ പാപികളാണ്, हम तो पापी है, കടം വരുത്തുന്നവരാണ്, बल्कि और कर्ज को बढ़ाने वाले लोग हैं. ഈ കടം വീട്ടാൻ ഒരാൾ വേണം. ये कर्ज को पूरा करने के लिए व्यक्ति चाहिए. നമ്മുടെ ആവശ്യം എന്താണ്? हमारा जरूरत क्या है?
നമുക്ക് സ്വയമായിട്ട് വീട്ടാൻ കഴിയുന്നില്ല. और हमारा अवस्था ऐसा है कि हम लोग स्वयं के सामर्थ्य से कभी भी एक कर्ज को चुकता नहीं कर सकता. ഈ കടം വീട്ടാനാണ് ക്രിസ്തുവിനെ തന്നിരിക്കുന്നത്. ये कर्ज को चुकता करने के लिए, पूरा करने के लिए यीशु मसीह को दिया गया है. അപ്പൊ ദൈവം ക്ഷമിച്ചു എന്നാണ് പറയുന്നത്. तो परमेश्वर कहता है कि मैंने तुम्हें क्षमा किया. പിന്നെയും ദൈവം ഓർത്താൽ, क्षमा करने के बाद अगर परमेश्वर याद कर रहा है तो फिर ദൈവം തന്റെ പുത്രനെ കുറിച്ച് പറഞ്ഞ സാക്ഷ്യത്തിന് വിരുദ്ധമായി നമ്മൾ സാക്ഷ്യം तो പറയുക. फिर ऐसा है तो परमेश्वर ने अपने पुत्र के बारे में जो गवाही दिया है कि मैंने तुमको पाप में क्षमा किया, याद नहीं करूंगा, वही गवाही गलत हो रहा है. जो हम लोगों को बोल रहे हैं वो गवाही गलत हो जाएगा. फिर അപ്പൊ നമ്മൾ 134 വാക്യത്തിൽ 130 का 4 में, കർത്താവേ हे प्रभु, നിന്റെ പക്കൽ ക്ഷമയെന്ന് പറയുന്ന, നിന്നെ ഭയപ്പെടുവാൻ തക്കവണ്ണം, നിന്നെ മാനിക്കാൻ തക്കവണ്ണം, നിന്നെ ഓണർ ചെയ്യാൻ തക്കവണ്ണം, എന്താണ്, നീ അത്രയ്ക്ക് ബഹുമാനനായ ഒരു വ്യക്തിയാണ്. കാരണം നീ ക്ഷമിച്ചാൽ ക്ഷമിച്ചതാണ്. അതുകൊണ്ടാണ് ഞങ്ങൾക്ക് നിന്റെ മുമ്പിൽ നിൽക്കാൻ കഴിയുന്നത്. 4 पढ़ना. परंतु क्षमा करने वाला है. नहीं, क्या एक जन पढ़ना. परंतु तू क्षमा करने वाला है. नहीं, ऐसा नहीं. तू क्षमा करने वाला नहीं, तेरे हाथ में क्षमा है. आगे, तेरे पास क्षमा क्षमा है। माना जाए. हाँ, तेरे पास क्षमा है, इसलिए तू भाई, मतलब वो वाक्य का अर्थ ये है कि परमेश्वर तू इतना महान है, तू इतना दयालु है, मैं आज तेरे उपस्थिति में धैर्य से मैं खड़ा रह सकता हूँ क्योंकि तेरे हाथ में क्षमा है. इसके लिए क्षमा करके भी अगर लेखा ले रहे तो वो सही नहीं है. क्षमा प्रभु के हाथ में हमेशा क्षमा है. वो हमेशा क्षमा करने वाला स्वभाव ही है, स्वभाव का है. ഇനി കണക്ക് തീർക്കുന്ന ദിവസം വരികയാണ്. अभी उदाहरण, अभी लेखा का लेने का, സ്വർഗരാജ്യം കണക്ക് തീർക്കുകയാണ്. हमने मत्ती में क्या पढ़ा? परमेश्वर का राज्य क्या है? लेखा, हिसाब को बराबर करने का दिन का समय है वो. അപ്പൊ നമ്മൾ എത്ര ക്ഷമിച്ച്, तो मतलब हमने कितने लोगों को क्षमा किया നമ്മൾ ഓവർകമർ ആയോ, और जयवंत हो गए क्या, അതാണ് ടെസ്റ്റ് ചെയ്യുന്നത്. वो बात हम परखा जाएगा. നമ്മുടെ ജെയിംസിന്റെ പുസ്തകം 2-ാം അധ്യായത്തിലെ 13-ാം വാക്യം. याकूब 2:13 में हम पढ़ते हैं. ഇവിടെ കണക്ക് തീർക്കുന്ന ദിവസമാണ്. यहाँ पर मतलब हिसाब का, लेखा लेने का, हिसाब का दिन के विषय में है. क्योंकि जिसने दया नहीं की उसका न्याय बिना दया के होगा. दया न्याय पर जयवंत होती है. കരുണ दया न्याय पर जयवंत होती है. जयवंत होता है. ആ കരുണ ഏതാണ്? वो दया कौन सा है? क्षमा. हाँ, मतलब कौन सा है? कहाँ से आया? നമ്മുടെ हमें दिया ना. हाँ. अभी मंडली जीवन में ഇപ്പോൾ നമ്മൾ हमारा अकाउंट खाली था, शून्य था. प्रभु ने हमें क्षमा दिया, दया दिया. हाँ, അതുപോലെ उसी रीति से കർത്താവിന്റെ അക്കൗണ്ടിൽ നിന്നും प्रभु का अकाउंट से, प्रभु का धन का दाम से, अकाउंट से നമ്മുടെ പേരിൽ मेरा नाम में, अकाउंट में क्या डाल दिया? क्षमा डाला, करुणा डाला, दया डाला, परोपकार, वो सब मेरे धन में, अकाउंट में डाल दे गया. അത് ഒരു ദിവസത്തെ കൂലിയേ ഉള്ളൂ, ഒരു വെള്ളി നാണയം. और वो मतलब क्या, जैसे एक दिन एक व्यक्ति पगार कमाने के लिए जो 1 दिनारी का सिक्का, उस दाम के हिसाब से. ആ ഭീമാ സീറ്റ് ഭയങ്കരമാണ് കേട്ടോ. मतलब प्रियो, बीमा सीट जब बोलते हैं समय में, वो एक भयानक दिन है, पौलुस कहता है. നമ്മൾ ക്ഷമിക്കാത്ത എല്ലാ ഹൃദയ രഹസ്യങ്ങളും, मतलब हमने जितना भी क्षमा नहीं किया, वो सारा रहस्य, दिल की बातें खुल जाएगा. നമ്മുടെ ഹൃദയത്തിലുള്ള ഈർഷ്യ, പക, പിണക്കം, ഇതെല്ലാം അവിടെ കൊണ്ടുവരും. हमारे हृदय में जो भी द्वेष है, ईर्ष्या है, नफरत है, जो भी सकारात्मक नेगेटिव विचार की बातें था, जो ईर्ष्या में फूल कर बैठा था, वो सब प्रकट होगा. അതിലേക്ക് ഓവർകം ചെയ്യാൻ, उस सब पे जय पाकर, ക്രിസ്തുവിനായി ജീവിക്കാൻ, उस समय उस सब बातों में जय पाने के लिए और मसीह के द्वारा जीने के लिए നമ്മുടെ പേരിലുള്ള അക്കൗണ്ടിൽ നിന്ന് എടുക്കാതെ, वो तो ऐसा है, तो ऐसा जीना है तो हमें हमारा अकाउंट से लेना चाहिए था जो प्रभु ने हमको दिया. वैसा ना करते हुए നമ്മുടെ അക്കൗണ്ട് ജഡത്തിൽ നിന്ന് എടുക്കുമ്പോൾ, हम लोग हमारा शारीरिक स्वभाव, मृत्यु का स्वभाव, उस अकाउंट से हम लोग खाता खोलकर अगर हमारा मसीह जीवन जी रहे तो ഉള്ളതും കൂടി ഇല്ലാതെ വരും. मतलब क्या है, जो है वो भी खो बैठेंगे. ആ ഉണ്ടെന്ന് തോന്നുന്നത് പോലും तो वो जो हमारे पास है करके हम जो सोच रहे हैं वो भी छीन लिया जाएगा. അപ്പോൾ ഇപ്പോഴത്തെ സഭാജീവിതം എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. प्रिय, ऐसा है तो हमारा अभी का मंडली जीवन कितना आशीषमय जीवन का समय है, प्रभु ने हमको दिया है. അപ്പൊ ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങൾ വെളിപ്പെടുത്തുമ്പോൾ, इसलिए परमेश्वर का राज्य का भेद को जब प्रभु प्रकट करते समय में, ദൈവം എങ്ങനെ നമ്മുടെ കടം വീട്ടി, परमेश्वर ने कैसा हमारा कर्ज को चुकता किया, ഇനിയും നമ്മൾ കടം വരുത്തരുത് ताकि आगे चलकर हम लोग और कर्जदार ना हो, नया कर्ज ना बनाए. എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या? നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഒരു പാപം ചെയ്ത് കടം വരുത്തുന്നതിനെ അല്ല ഇവിടുത്തെ. मतलब क्या कि मैं अज्ञानता में या मैंने पाप करने के बाद कर्ज आया, वो बात नहीं है. പിന്നെന്താണ്? बल्कि क्या, മറ്റുള്ളവർ ക്ഷമിക്കാത്ത കടം. मतलब दूसरों को जो क्षमा करना चाहिए था, मसीह का स्वभाव जो प्रकट करना चाहिए था, वो नहीं किया तो मैं कर्जदार हो गया. നമ്മുടെ റോമലേഖനം 13:8 വായിക്കുന്നുണ്ട്. रोमियो का पुस्तक 13:8 में हम पढ़ते हैं. ഒരു മനുഷ്യനോടും ഒന്നും കടം पढ़ना आपस के प्रेम को छोड़ हाँ. और किसी बात में किसी की
कर्जदार न हो। और എന്താണ് അർത്ഥം? उसका मतलब क्या? और कोई भी विषय में कर्जदार ना होना। ആ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ मतलब हमारे जीवन में എല്ലാ ദിവസവും നമ്മൾ പരിശോധിക്കണം. ये बात को रोज हमें परखना है प्रियो। നമ്മളെ തെറ്റ് ചെയ്തിട്ടുണ്ടെങ്കിൽ, अगर हमने गलती किया है तो ഭാര്യയാണെങ്കിൽ पत्नी हो सकता है, മാപ്പ് ചോദിക്കണം. क्षमा मांगना है। മക്കളോടാണെങ്കിൽ बच्चे है तो മാപ്പ് ചോദിക്കണം. क्षमा मांगना है। നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വെളിപ്പെട്ടില്ല, हमारे हृदय में शायद अभी तक प्रकट नहीं हुआ होगा, നമ്മുടെ ഉള്ളിൽ തന്നെ ഇരിക്കുക, हमारे अंदर ही है वो बात। അതിന് മാപ്പ് ചോദിക്കണമെന്നില്ല. उसको क्षमा माफी मांगो करके नहीं, क्योंकि प्रकट नहीं किया अभी तक। നമ്മൾ കർത്താവിനോട് പറഞ്ഞാൽ മതി. हम प्रभु से बोलना है। അപ്പൊ നമ്മൾ ഒരുപക്ഷെ ഭാഗ്യമായിട്ട് ക്ഷമിച്ചു എന്ന് തോന്നിയാലും ഉള്ളിൽ ക്ഷമിക്കത്തില്ല. तो प्रियो, ये तो रहती ऐसा जीवन में जीते समय में बाहरी रीति से हमें लगेगा कि हम लोगों को क्षमा किया है, लेकिन अंदर से क्षमा नहीं किया है। ഇതിനെയാണ് സ്നേഹിക്കുക എന്ന് പറയുന്നത്. എന്നാണ് इसीलिए प्रियो, हमें तत्व हमें समझना है, प्रेम करना है। जब बोलते समय में നമ്മൾ സ്നേഹിക്കുക 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 എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ് അർത്ഥം? प्रेम करना मतलब क्या है? क्षमा करना। ആ 13:8 വായിക്കുന്നുണ്ട് അവിടെ वही വ്യക്തമായി. 13:8 में अभी हमने पढ़ा, प्रेम को छोड़कर उसी कर्जदार से। हाँ, സ്നേഹിക്കുന്നതിന് എന്ത് ചെയ്യുന്നു? प्रेम के लिए क्या करना है? അല്ല, സ്നേഹിക്കുന്നതിന് എന്ത് ചെയ്യുന്നു? क्षमा जो प्रेम करता है ന്യായപ്രമാണം മുഴുവനും उसने ദേശിക്കുന്നു. पूरा व्यवस्था का पालन किया, पूरा कर दिया है। അവിടെ വായിക്കുന്നില്ലേ? तो वो पढ़ना 8 फिर से पढ़ना। क्योंकि जो दूसरे से प्रेम रखता है, हाँ, जो दूसरे से प्रेम रखता है എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം वो എന്താണ്? व्यवस्था को पूरा किया, उसका मतलब क्या है? നമ്മൾ ഈ സ്നേഹിക്കുക സ്നേഹിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താ അർത്ഥം? तो प्रेम किया मतलब क्या? ഇപ്പൊ നമ്മൾ ചെല്ലു പറയുന്നുണ്ട്, ഇവരെ ഈ സഭയിൽ എപ്പോഴും സ്നേഹിക്കാന്ന് പറയുന്നു, പക്ഷെ എനിക്കൊരു വീടില്ല, അവർ മേടിച്ചു തരുന്നില്ല. अभी एक व्यक्ति ने ऐसा गवाही दिया, मैं वो मंडली में जा रहा हूँ, वो मंडली में हमेशा यही सिखाते हैं, प्रेम करो प्रेम करो प्रेम करो, लेकिन मेरे पास घर नहीं है, वो लोग ने मुझे घर खरीद के नहीं दिया। അങ്ങനെ ചിന്തിക്കാൻ തുടങ്ങിയ സംഗതിയാ പോയി. अगर ऐसा सोचने लगा तो फिर कैसा चलेगा? എല്ലാവർക്കും വണ്ടിയുണ്ട്, എനിക്കൊരു വണ്ടി മേടിച്ചു, അപ്പൊ സ്നേഹിക്കുന്നില്ല. तो सबके पास गाड़ी है, मेरे को मंडली ने गाड़ी खरीद के नहीं दिया, मतलब ये मंडली प्रेम नहीं करता। അതാണോ അർത്ഥം? वो है क्या अर्थ प्रियो? കൂട്ടുകാരനും ദോഷം വരുന്ന ഒന്നും ചെയ്യാൻ പാടില്ല. मतलब प्रेम करना मतलब क्या? मेरा सह भाई को, मसीह में मेरा भाई को दोष होने वाला कोई भी हरकत मेरे जीवन से प्रकट नहीं होना चाहिए। സഹോദരന്മാർ കിടച്ച വരുത്തുന്ന ഒന്നും ചെയ്യരുത്. भाइयों को टोकर देने वाला कोई भी बात मेरे जीवन से नहीं आना चाहिए। അതാണ് സ്നേഹിക്കുക എന്ന് പറയുന്നത്. उसी को कहते हैं प्रेम करना। എന്ന് പറയാൻ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? അദ്ദേഹത്തിനും ഇതുപോലെ ഡെപ്പോസിറ്റ് ഉണ്ട്. क्योंकि वो भाई को भी ये बड़ा भंडार वो भाई के अंदर भी है, धन उसके अंदर भी है, പക്ഷെ അദ്ദേഹത്തിന് നമ്മൾ ബോധ്യം വരുത്തി കൊടുക്കുന്നതാണ് സ്നേഹിക്കുക എന്ന് പറയുന്നത്. और फिर तो वो भाई को एहसास नहीं है, तो हम जाकर उनको बात करके, भाई आपके अंदर धन का इतना बड़ा खजाना आपके मिट्टी के बर्तन में है करके ये बोलते समय में हम क्या कर रहे हैं? हम उनको प्रेम कर सामने वाला भाई को उत्तेजना ला रहे, उसके अंदर उत्सुकता ला रहे, प्रेम बढ़ा रहे उसके अंदर। റോമലേഖനം 8:12 रोमियो 8:12 में हम पढ़ते हैं, അതുകൊണ്ട് സഹോദരന്മാരെ, इसलिए भाइयों ജഡത്തിന് കടക്കാൻ നമ്മൾ ജഡത്തിലായാൽ पढ़ना। इसलिए हे भाइयों, हम शरीर के कर्जदार नहीं। हाँ, मतलब क्या? मतलब अगर एक व्यक्ति शारीरिक हो गया तो എന്ന് പറഞ്ഞ ഒരാൾ ജഡത്തിലാണ്. एक भाई अभी शारीरिक है, ശരീരത്തിലാവുമ്പോൾ പിന്നെ നമ്മള് ക്ഷമിക്കാനുള്ള കഴിവില്ല. तो शारीरिक स्वभाव में मनोभावना में एक विश्वासी जी रहे तो मतलब उस समय में उसको क्षमा करने का काबिलियत उसके अंदर नहीं है। ജഡത്തിലാകുക എന്ന് പറഞ്ഞാൽ शारीरिक होना मतलब क्या? പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ കൺട്രോൾ കിട്ടും. मतलब पवित्र आत्मा का नियंत्रण छूट गया, ഇപ്പൊ അവനെ നിയന്ത്രിക്കുന്ന അവൻ തന്നെയാണ്. अभी उसको नियंत्रण करने वाला उसका स्वयं है। അവന് ക്ഷമിക്കാൻ കഴിയുമോ? ऐसा व्यक्ति को क्षमा कर सकता है क्या? ഇല്ല, കോപിക്കുകയുള്ളൂ. वो हमेशा गुस्सा ही करेगा, क्षमा नहीं करेगा। അപ്പൊ ജഡത്തിൽ നമ്മൾ ആയിപ്പോയാ इसलिए शारीरिक हो गए तो നമ്മൾ ആരെ കുറിച്ചും എന്ത് നിരൂപിക്കും? हम लोग किसी के बारे में कैसा भी कुछ भी सोच सकते हैं, हम लोग कुछ भी बुरा और श्राप बोल सकते हैं, हम लोग നമ്മളെ തന്നെ രക്ഷിക്കാൻ നോക്കും. अपने आप को बचाने देखेंगे। ജഡത്തിന്റെ ജോലി എന്താണ്? शरीर का काम क्या है? എന്നെ തന്നെ രക്ഷിക്കും. अपने आप को बचाना। അതാണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്. इसलिए प्रभु ने कहा, നീ നിന്നെ തന്നെ പകച്ച് तू अपने आप को नकार कर, अपने आप को नफरत करके, എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? നമ്മുടെ ജഡജീവനെ हमारे ये शारीरिक जीवन का स्वभाव को അതിനെ തള്ളിക്കളഞ്ഞുകൊണ്ട് उसको नकार कर, उसको फेंक दो। നമ്മൾ ആരെ സ്നേഹിക്കണം? किसे प्रेम करना है? അതാണ് കർത്താവ് പോലും അവനിൽ തന്നെ പ്രസാദിച്ചില്ല. इसलिए हम वाक्य पढ़ते हैं कि प्रभु भी कभी भी अपने आप पर प्रसन्न नहीं हुआ। അവൻ ഇത്രയും വലിയ forgiveness നമുക്ക് തന്നിട്ട് इतना बड़ा क्षमा देने के बाद നമുക്കത് തിരിച്ചറിയാതിരുന്നാൽ अगर ये बात हम पहचान नहीं पा रहे तो നമ്മൾ എന്ത് ചെയ്യും? फिर क्या करेंगे? നമ്മുടെ പ്രായോഗികത്തിൽ കടം വരുത്തിക്കൊണ്ടേ हम अपना शारीरिक जीवन, मतलब हम लोग जो मसीह जीवन में जीते समय में हमारा कर्ज को हम बढ़ाते जा रहे हैं।
ഒരുപാട് കടം വരുത്തി അവിടെ ചെന്നാലോ? ऐसा बहुत बड़ा कर्ज का बड़ा पहाड़ बनाकर स्वर्ग में गया तो അതാണ് കണക്ക് തീർക്കുന്ന ദിവസം. इसलिए लेखा देने का दिन में അത് കർത്താവിന്റെ ടെററാണ്. നമ്മളത് मतलब वो एक ഭീമാസിനെ കുറിച്ച് നമ്മൾ ആ ഭാഗത്തേക്ക് പോകുന്നില്ല. हम लोग वो दूसरा कुरिन्थी उसमें 5 में हम पढ़ते समय में मैं वहां पर हिंदी में वो सही परिभाषा नहीं आया है. मैं परमेश्वर का खौफ से मैं तुमको बताना चाहता हूँ, ऐसा लिखा है 10-11 में. അപ്പോൾ ഈ കർത്താവ് തന്ന ഡെപ്പോസിറ്റ് അനുസരിച്ച് നമ്മൾ പെരുമാറിയില്ലെങ്കിൽ, അതാണ് നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 14:22 इसलिए पहला कुरिन्थी 16:22 में प्रभु ने जिस रीति से हमको प्रेम किया है और जो धन का भंडार था हमारे अंदर डिपॉजिट करके रखा है, उसी रीति से अगर मनोभावना में हमारा मसीह चाल चलन नहीं किया तो ആ വ്യക്തി ആരാണ്? वो व्यक्ति कौन है? मैं श्रापित है वो. ലൂക്കോസ് സുവിശേഷത്തിന്റെ 7-ാം അധ്യായം അതിൽ നമ്മൾ വായിച്ചു. लूका का पुस्तक 7वां अध्याय പാപിനിയായ में സ്ത്രീയിലെ वो पापनी बहन ने स्त्री ने क्या किया? കർത്താവ് എന്താ ചെയ്തത്? प्रभु ने क्या किया? അവളോട് ക്ഷമിച്ചു. उसको क्षमा किया. അവളെന്താ ചെയ്തത്? उसने क्या किया? കർത്താവിനെ സ്നേഹിച്ചു. प्रभु से प्रेम किया. അപ്പൊ കർത്താവിനെ സ്നേഹിക്കണമെങ്കിൽ तो प्रभु से प्रेम करना है तो നമ്മുടെ പേര് ക്ഷമിച്ചതിന്റെ ധനം അതാണ് ഉള്ളവന്. तो इसके ऐसा अगर मुझे प्रभु को क्षमा प्रेम करना है तो प्रभु की ओर से क्षमा मिला है करके वो असीम धन मेरे अंदर आ गया करके वो बोध्य होना चाहिए. जिसको ये बोध्य हो गया कि मैं प्रभु से क्षमा पाया हूँ, उसके पास है, അവനുണ്ട്. उसके पास है. ഇനി എന്ത് ചെയ്യണം? अब वो क्या करना है? അതിൽ നിന്നും उसमें से നാം ചെലവഴിച്ചുകൊണ്ടേയിരുന്ന हमें खर्च करना है दूसरों के ऊपर. खर्च करते रहेंगे तो നമ്മൾ അവിടെ ചെല്ലുമ്പോൾ हम वहां पर पहुंचने के बाद വിശ്വസ്തരും നല്ലവരുമായ ദാസൻ, एक अच्छे भले और विश्वास योग्य दास ऐसा बोली सुनने को मिलेगा. ഈ ചെറിയൊരു വിഷയത്തിൽ പോലും मतलब एक छोटा सा बात के लिए भी നമ്മൾ ക്ഷമിച്ചു. हमने क्षमा किया. നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന ചിലപ്പോ ഈ ഭാര്യയൊക്കെ എന്ന് പറഞ്ഞാല് ഭർത്താവിന്റെ ഭാര്യയല്ലേ, എന്ത് പറഞ്ഞാലും കേൾക്കണം, ക്ഷമിക്കേണ്ട ആവശ്യമില്ലെന്നാ. സഭയിൽ ആ സഹോദരി ആരാണ്? तो इस സഭയിൽ ആരാണ്? प्रियो हमें ऐसा पति पत्नी जीवन जीते समय में हमें लगता है पत्नी मतलब कौन है? पति जो भी बोलेगा उसको सुनते रहना पड़ेगा और पत्नी को हमेशा झुकते रहना पड़ेगा. तो पति का मन में क्या आ जाता है? मैं कुछ भी बोलेगा चलेगा, मैं क्यों अपना पत्नी से क्षमा मांगू? ये घर में ऐसा स्वभाव करते समय में एक बात तत्व भूलना नहीं. वही पत्नी मंडली में कौन है? बहन है. പൗലോസ് ഈ കാര്യത്തെ ഒന്നും കൂടെ ഒന്ന് വിസ്തരിച്ച് പറയുമ്പോൾ, पौलुस जब इस विषय में पौलुस कहते समय में നമ്മൾ കർത്താവിലേക്ക് വരുന്നതിന് മുമ്പും പലരോടും ക്ഷമിച്ചിട്ടില്ലേ? हम लोग मसीह में आने के पहले भी बहुत से लोगों को क्षमा किया है ना? അല്ലേ? है ना? ഉണ്ടല്ലേ? ആ കാര്യം പൗലോസ് കൊണ്ടിരുന്നു. वो विषय को पौलुस ला रहे. देखो അത് ജഡത്തിലുള്ള ക്ഷമയാണെന്ന് मतलब പറയുന്നത്. वो एक शारीरिक रीति का क्षमा है. वो അത് നമുക്ക് 2 കൊരിന്ത്യർ दूसरा कुरिन्थी അതിന്റെ 2 കൊരിന്ത്യർ 11-ാം അധ്യായം 11 अध्याय അദ്ദേഹം പറയാൻ പോകുന്ന കാര്യം भाई जो कहना चाहता है അവിടെ ആദ്യം തന്നെ അദ്ദേഹം പറയുന്നുണ്ട്, അത് ഞാൻ കർത്താവിൽ നല്ല സംസാരിക്കുന്നു. അതിന്റെ 17-ാം വാക്യത്തിൽ 17 में 11:17 11 का दूसरा कुरिन्थी 11 का 17 इस बेधड़क घमंड पे जो कुछ मैं कहता हूँ वह प्रभु की आज्ञा के अनुसार. ഓക്കെ, ഇനി താപ്പോട്ട് പറയുന്ന കാര്യം കർത്താവിന്റെ ഹിതപ്രകാരം അല്ല. वो मैं प्रभु के अनुसार प्रभु की आज्ञा के अनुसार नहीं. हाँ, तो मतलब अभी नीचे जो भी बातें बोल रहा है वो प्रभु का आज्ञा नहीं है. पौलुस ने अपना विषय बोल रहा है वहां पर. ഒരു സാമാന്യ കാര്യം പറയുക. मतलब एक सामान्य रीति से जो सामाजिक रीति से संसार में जो बातें चल रहा है उस विषय के बात को लेकर जोड़कर पौलुस एक बात बोलना चाहता है. मतलब वो बात प्रभु की ओर से नहीं है. അവിടെ 20-ാം വാക്യം 20 पढ़ना. क्योंकि जब तुम्हें कोई दास बना लेता है या खा जाता है या फंसा लेता है या अपने आप को बड़ा बनाता है या तुम्हारे मुंह पर थप्पड़ मारता है तो तुम सह लेते हो. हाँ, मेरा कहना बस 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 तो तुम सह लेते हो. ഇങ്ങനെയൊക്കെ ചെയ്തിട്ടും जब लोग आप लोग के साथ अन्याय करते समय में तो भी तुम लोग क्या करते हो? सह लेते हो, അല്ലെ? है ना? അതെന്താ അതിന്റെ അർത്ഥം? उसका मतलब क्या है? ഇത് ആരെ കുറിച്ചാണ്? ये किसके विषय में बोल रहा है? ആരെ കുറിച്ചാണ്? किसके बारे में है? ഒരാൾ നിങ്ങളുടെ മുഖത്തടിച്ചിട്ടോ, किसी ने आपके मुंह पे थप्पड़ मारा, നിങ്ങളുടെ മുഖത്ത് പള്ളു പറഞ്ഞിട്ടോ, आपको गाली दिया. അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. वहां पर कहता है അതിന്റെ 11-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. 11 अध्याय का 11-ാം അധ്യായത്തിൽ എന്നെ നിന്ദിപ്പാൻ അതിന്റെ 12 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ 12 से പൗലോസിനെതിരായി पौलुस के खिलाफ സുവിശേഷം സത്യം പറയാതെ मतलब सुसमाचार सत्य रीति से ना बोलकर ഭാഗ്യമായ ചില ദുരുപദേശങ്ങൾ കൊണ്ടുവന്നിട്ട് और बाहरी रूप का स्वाभाविक बातें बोलकर उसमें दुरुपदेश को मिलाकर അവരെ ഇവരെന്ത് ചെയ്തു? ऐसे लोगों को इन लोगों ने क्या किया?
അവരടിച്ചിട്ടും അവർ തിരിച്ചടിച്ചില്ല. मतलब जो झूठा दुरुपदेश सिखाने वाले लोगों को मंडली के लोगों ने मिलकर दुरुपदेश सिखाने वाले लोगों को मारा, तो वो लोग ने क्या किया, उसके विपरीत में वो लोग ने सह लिया. 13-ാം വാക്യം 13वां वाक्य. ഇങ്ങനെയുള്ള ऐसे लोग झूठे प्रेरित हाँ। और छल से അപ്പൊ ഇത് എന്താണ് ഇവിടെ പറയുന്നത്? मतलब पौलोस यहाँ पर क्या कहना चाहता है? പൗലോസ് ആണ് അവരെ സുവിശേഷം പറഞ്ഞ് വീണ്ടും ജനിപ്പിച്ചത്. सबसे पहला पौलोस था जो सच्चा सुसमाचार बोलकर लोगों को उद्धार का रास्ते में लाया था. പക്ഷെ പൗലോസ് പ്രസംഗിക്കാത്ത വേറെ സുവിശേഷം അവരുടെ ഇടയിൽ കൊണ്ടുവന്നു. परंतु पौलोस ने जो प्रचार नहीं किया, ऐसा एक अन्य सुसमाचार कुछ लोगों ने लाया. അവരെ എന്ത് ചെയ്തു? ऐसे लोगों को कोरिन्थ मंडली ने क्या किया? बराबर पिटाई किया. പക്ഷെ പൗലോസിനോട് അവർ ക്ഷമിക്കത്തില്ല. तो वो तो ऐसा अवस्था में है, परंतु पौलोस के साथ का विषय का मनोभावना में आते समय में वो लोग क्षमा नहीं कर रहे. പൗലോസ് ഒരു വിഷയം കൊണ്ടുവരുന്നുണ്ടോ? पौलोस एक विषय ला रहा है. പൗലോസ് ഇവർക്ക് വേണ്ടി അധ്വാനിക്കുകയാണ്. पौलोस अभी कोरिन्थ मंडली के लिए मेहनत किया. 1:4-15 വായിക്കുകയാണ്. पहला कोरिन्थी 4:11 में हम पढ़ते हैं. എന്താണ് പറയുന്നത്? पौलोस क्या कहता है? നിങ്ങൾക്ക് അനേക ഗുരുക്കന്മാരുണ്ടെങ്കിൽ आप लोगों के पास बहुत गुरु है, तो वो तो भी ഞാനാണ് നിങ്ങളെ സുവിശേഷം പറഞ്ഞ് രക്ഷിച്ചത്. मैंने तुमको सुसमाचार बोलकर तुमको उद्धार दिया. പക്ഷേ ഞാൻ നിങ്ങളോട് സത്യം പറയുമ്പോൾ परंतु जब मैं तुमको सत्य कहता हूँ, എന്ത് ചെയ്യുന്നു? तुम लोग क्या करते हो? നിങ്ങൾ എനിക്ക് എതിരെ നിൽക്കുക. तुम लोग मेरे विरुद्ध खड़े हो. നമ്മളത് ഗലാത്യ ലേഖനം 4:16 ഉണ്ട്. और गलतियों 4:16 में भी हम पढ़ते हैं. വചനത്തിന് വിരുദ്ധമായി പഠിപ്പിക്കുന്നവരെ അവർ അടിച്ചാലും അവരെ നിന്ദിച്ചാലും അവർ പരിഹസിച്ചാലും കൊരിന്ത്യർക്ക് ഒരു പ്രശ്നമില്ല. तो वचन के निमित्त के नाम पे कोई अगर उनको बुरा भला कहे, कोई गलत कहा, उनको तुच्छ कहा, उनको निंदा करते समय में वो लोग सह लेते हैं, उसको कोई विषय नहीं है. लेकिन पौलोस को क्षमा करने का विषय आता है तो वो लोग क्षमा नहीं कर रहे हैं. നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ പിന്നിലേക്ക് നോക്കുകയാണെങ്കിൽ हम लोग हमारे जीवन का अवस्था को अगर हम देखेंगे तो നമ്മൾ വഴി കൂടെ നടന്നു പോകുമ്പോൾ ആരെങ്കിലും ചീത്ത പറഞ്ഞ് നമ്മൾ തിരിച്ചു പറയൂ? हम लोग रास्ते में चल रहे हैं, कोई हमारे सामने आकर हमको मुंह पे गाली देगा तो हम लोग उल्टा कुछ बोलते हैं क्या? ഇല്ല. कभी नहीं. हम लोग ज्यादा नहीं, कुछ नहीं बोलते हम लोग. നമ്മളങ്ങ് പോകും. हम लोग बस शांत होकर चले जाते हैं. പക്ഷെ സഭയിൽ ഒരുത്തൻ നമ്മളെ എന്തെങ്കിലും പറഞ്ഞാൽ लेकिन मंडली में अगर किसी ने गाली दिया तो നമ്മൾ ശ്രമിക്കുന്നത്. तो हमारा सिंह आ जाता है. ഇതാണ് പൗലോസ് കൊണ്ടത്. यही तत्व पौलोस कोरिन्थ मंडली में ला रहा है. നമ്മുടെ അതേ ഞാനിപ്പം ആത്മാവിനല്ല പറയുന്നത്. मुझे ये उदाहरण बताने के लिए शारीरिक उदाहरण बताना पड़ा. അതുകൊണ്ട് സഭയിൽ इसलिए मंडली में ദൈവദാസന്മാർ प्रभु के दास लोग നമ്മളെ ശാസിക്കാം, जब वो हमें डांटेंगे, വഴക്ക് പറയാം, गुस्सा करेंगे, എല്ലാം എതിരു വേണ്ടിയാണ്. सब क्यों है? സ്വർഗരാജ്യത്തിലെ ഈ സത്യം നമ്മളെ കൊണ്ടുവരാൻ വേണ്ടിയാണ്. स्वर्ग राज्य में का ये तत्व भंडारता में अमीर होकर हम जाने के लिए. സത്യം മനസ്സിലാകുന്നു? सत्य समझ रहे क्या प्रियो? അപ്പൊ ക്ഷമിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? तो क्षमा करना उसका मतलब क्या है? ജഡത്തിലും ക്ഷമിക്കാം. मतलब हम लोग शारीरिक रीति से भी क्षमा कर सकते हैं. रास्ते में जाते लोगों को क्षमा तो कर ही रहे हैं हम लोग. ഒരു ലാഭം കണ്ടുകൊണ്ട് ക്ഷമിക്കാം. और फिर जब हमारा कुछ लाभ का बात आता है तो शरीर में जल्दी क्षमा करते हैं. ആ ക്ഷമയെ കുറിച്ചല്ല, वो क्षमा के बारे में नहीं है प्रियो. ദൈവം ക്ഷമിച്ചതുപോലെ जिस रीति से मसीह ने हमको क्षमा किया. കർത്താവ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 15 അധ്യായത്തിൽ പറയുന്നുണ്ട്, यूहन्ना का सुसमाचार 15 अध्याय में प्रभु कहता है, ഞാൻ നിങ്ങളെ സ്നേഹിച്ചതുപോലെ जैसा मैंने तुमसे प्रेम किया നിങ്ങൾ സ്നേഹിക്കും. तुम भी एक दूसरे को प्रेम करो. ഈ ക്ഷമയുടെ കാര്യമാണ്. मतलब क्षमा के बारे में कह रहा है. ഈ ക്ഷമ എന്ന് പറയുമ്പോൾ എത്ര അനുഗ്രഹമാണ് जो പ്രിയപ്പെട്ടവരെ. क्षमा बोला तो बहुत ही आशीष का बात है. ഒരു സഹോദരനോട് एक भी भाइयों के साथ നമ്മള് ശരിയായിരിക്കാം, हम लोग शायद सही रहेगा മറ്റൊരു തെറ്റാണ്, और सामने वाला गलत है, ആ തെറ്റ് വരുത്തുന്നതിനോട് ക്ഷമിക്കുന്ന കാര്യം ഈ പറഞ്ഞത്. परंतु सामने जो गलती कर रहा है वो गलती करने वालों को क्षमा करना, ये क्षमा का मसीह का तत्व है. അവൻ എന്ത് കിട്ടുന്നു? उसको क्या मिलेगा? അവൻ കൊടുത്തുകൊണ്ടേയിരിക്കുന്നു. वो क्योंकि उसने क्षमा देते गया उसको और मिलता रहा. Praise the Lord. Amen. ഇതാണ് കർത്താവ് സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ മർമ്മം. ये है स्वर्ग राज्य का भेद. मतलब गलती करके फिर क्षमा मांगना वो नहीं, लेकिन हम लोग गलती नहीं है तो भी हम लोग सामने को क्षमा करना. അപ്പൊ കണക്ക് തീർക്കുന്ന ദിവസം तो जब लेखा लेने का दिन आएगा, मालिक जब आएगा, അന്ന് കരയേണ്ടി വരാതിരിക്കണമെങ്കിൽ उस दिन अगर हमको रोने का अवस्था ना होने के लिए, കർത്താവ് നമ്മളെ നല്ലവനും വിശ്വസ്തനും എന്ന ദാസൻ എന്ന് പറയണമെങ്കിൽ और प्रभु हमको हे सच्चा और अच्छा भला विश्वासियों के दास ऐसा बोलने के लिए सुनना है, तो अगर हमें നമ്മുടെ പേരക്കിടാങ്ങളോട് പോലും നമ്മൾ ക്ഷമ ചോദിക്കണം. ചിലത് പറഞ്ഞാൽ मतलब वो मसीह जीवन ऐसा है कि हम हमारा पोता पोतियों को भी क्षमा मांगने का अवस्था आए तो क्षमा मांगना पड़े. ഈ ആത്മീയമായ ഈ സമൃദ്ധി ദുഷ്ടതയ്ക്ക് ഇടയാക്കരുത്. കാരണം അദ്ദേഹം എന്ത് ക്ഷമിച്ചാലും പിന്നെ ഇഷ്ടം പോലെ ചെയ്യാലോ. तो प्रियो, अगर ऐसा मनोभावना सामने का देखकर ऐसा उसका गलत इस्तेमाल नहीं करा, वो भाई को कुछ भी बोलो क्षमा कर लेगा, चलो फायदा उठाते, ऐसा नहीं होना चाहिए. നമ്മൾ 1 പത്രോസ് 4:8 കൂടെ വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കാം. पहला पत्रोस 4:8 भी पढ़ लेंगे.
सबसे श्रेष्ठ बात यह है कि एक दूसरे से अधिक प्रेम रखो, क्योंकि प्रेम अनेक पापों को ढांप देता है। നോക്കുക, സ്നേഹവും പാപക്ഷമയും തമ്മിൽ അടുത്ത് വരുന്നുണ്ടോ? तो यहाँ पर देखो ना, पाप क्षमा, अपना प्रेम और पाप का क्षमा, यानी पाप को ढकने का विषय का बात आया है। ഉണ്ടോ? प्रेम का कनेक्शन देखो किसके साथ है। ദൈവം ക്ഷമിച്ചു നമ്മളോട് ഇനി ഓർക്കുന്നില്ല. प्रभु जब हमसे क्षमा किया तो फिर वो स्मरण नहीं करता, याद नहीं करता। പക്ഷേ നമ്മൾ परंतु हम ക്ഷമിച്ചു എന്ന് പറഞ്ഞാൽ लोग क्षमा किया करके, माफ किया करके बोलते तो है, നമ്മുടെ ഉള്ളിൽ परंतु अंदर നമ്മളിൽ ആ ചിന്തയുണ്ടെങ്കിൽ अगर ऐसा मनोभावना है तो प्रियो, കർത്താവിനോട് പ്രാർത്ഥിക്കണം. इसलिए प्रभु की उपस्थिति में आना है കംപ്ലീറ്റ് और पूर्ण रीति से, നിന്റെ മനസ്സ് പോലെ. मतलब प्रभु मुझे आपका मन के समान बनाओ। അതെ, യഥാർത്ഥ സ്നേഹം നമ്മുടെ ഹൃദയം. ദൈവം ഒരിക്കലും നമ്മുടെ പഴയ പാപങ്ങൾ ഓർക്കുന്നില്ല. मतलब सच्चा प्रेम का मनोभावना में जी सके ऐसा हो, क्योंकि सच्चा प्रेम का खासियत क्या है? प्रभु हमारे क्षमा किए हुए पापों को स्मरण नहीं करता। അപ്പൊ നമ്മൾ ദൈവസന്നിധി പ്രാർത്ഥിക്കാൻ നിൽക്കുമ്പോൾ ദൈവം പഴയ കാര്യങ്ങളെല്ലാം ഓർത്ത്. तो अगर हम लोग प्रभु की उपस्थिति में प्रार्थना नहीं कर रहे हैं, आत्मिक जीवन नहीं जी रहे, और हम लोग और फिर नहीं करेगा तो प्रभु पुराना पाप याद करेगा, ऐसा मनोभावना सोच कर रखा तो हमारा प्रभु ऐसा नहीं प्रियो कि हमारा आत्मिक जीवन के हिसाब से प्रभु कार्य करे, ऐसा नहीं है। തന്റെ പുത്രന്റെ രൂപത്തോടെ कि वो क्योंकि उनका मन कैसा है, अपना पुत्र के रूप में ഇനി നമ്മളെ വീണ്ടും हमें अनुरूप करे। നമ്മളെ 13 അധ്യായം 12 വാക്യം. वापस मती का सुसमाचार 13 का 12 में, ഉള്ളവൻ ഉള്ളവൻ എന്ന് പറയുമ്പോൾ എന്താണ് അർത്ഥമായത്? जिसके पास है इसका मतलब समझ रहे हैं ना। ആ, അപ്പൊ ഇന്ന് പോലെ നമ്മൾ ആ പരീക്ഷണം തുടങ്ങാം. तो आज से शुरुआत करें ये जीवन को। നാസിക് സഭയെ ഏറ്റവും വലിയ ധനികനെ വിളിക്കാൻ പോവുകയാണ്. मतलब नासिक मंडली का सबसे बड़ा धनवान भाई को बुलाने जा रहा हूँ। അവൻ വിശ്വസ്ത ദാസനെ क्या प्रभु क्या बोलेगा? सच्चा और विश्वास योग्य दास। ഒരു ചെറിയ കാര്യത്തിന് പോലും നീ ക്ഷമിച്ചു. मतलब क्या, ये भाई ने छोटे छोटे बात के लिए भी क्षमा किया। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? എന്റെ അക്കൗണ്ടിൽ നിന്ന് നീ എടുക്കുക, നിന്റെ കയ്യിലിട്ടാ പോയി. क्योंकि प्रभु ने जो मेरे अंदर असीम धन का जो अकाउंट खाता मेरे अंदर खोला था, उसी खाता में से निकाला। शारीरिक खाता खोला नहीं, अपने इस्तेमाल नहीं किया। ഈ ധനികനായ ക്രിസ്തു എത്ര നല്ലവനാണ്. मतलब ये धनवान मसीह कितना भला है, कितना अच्छा है। അവന്റെ അക്കൗണ്ടിൽ നിന്ന് ഡ്രോ ചെയ്യുന്നവരെ കൂടുതൽ സ്നേഹിക്കുന്നവൻ. मतलब ലോകത്തിൽ ആളുകൾ അവന് ചെയ്യൂ. ऐसा हमारा प्रभु का देखो, ये प्रभु का धन का प्रभु का मनोभावना देखो। हमारा प्रभु सबसे बड़ा धनवान है, और ये धनवान प्रभु क्या कर रहे हैं? हम लोगों को पूरा छुटकारा दे दिया है कि मसीह का अकाउंट से लेकर खर्चा करो। ऐसा दुनिया में और कोई धनवान मिलेगा क्या कि अपना अकाउंट खोलकर मुफ्त में पैसा लो बोलने के लिए? സ്വർഗരാജ്യം ദാസന്മാരുടെ കണക്ക് തീർക്കുന്ന ആ ഒരു സാദൃശ്യം. मतलब परमेश्वर का राज्य किस रीति से एक मालिक अपना दास का लेखा पूरा करने का समान है। അതുകൊണ്ട് അവർക്കും മനസ്സിലാകത്തില്ല. ആർക്ക്? तो परंतु ये कुछ लोगों को समझ में नहीं आएगा। പാപക്ഷമ കിട്ടാത്തവർക്ക് ഇത് മനസ്സിലാകില്ല. जिनको पाप का क्षमा मिला नहीं है, उन लोग को कभी भी क्षमा के बारे में नहीं समझ में आएगा, അവർ രക്ഷിക്കപ്പെട്ടവരല്ല. क्योंकि उन लोग का नया जन्म नहीं हुआ है। എന്നാൽ നിങ്ങൾക്കോ परंतु तुमको वो वर मिला है। അല്പമെങ്കിലും ക്ഷമിച്ചു കിട്ടിയാൽ, प्रियो, अगर आपके जीवन में मसीह का क्षमा का एक छोटा बूंद भी अगर अंदर आया है तो നീ അല്പമെങ്കിലും സ്നേഹിക്കണ്ടേ? तो फिर एक बूंद का माप का भी प्रेम करना चाहिए, क्योंकि जितना क्षमा मिला उतना ही प्रेम करेंगे। Praise the Lord. Amen। അപ്പൊ ക്ഷമിക്കുക എന്ന് പറയുന്നതാണ് तो मतलब क्षमा करने का मतलब है സഹോദരനെ സ്നേഹിക്കുക എന്ന് പറയുന്നത്. भाइयों को प्रेम करो, मतलब। Praise the Lord. Amen। प्रभु सहायता करे। Praise the Lord। Praise the Lord। बहुत लोग हंस नहीं पाता, कारण समझिए आप, है ना। कई लोगों का चेहरा कुछ नहीं रहता, कारण समझिए आप, वो उसका दिल में किसी ना किसी के साथ क्षमा देना बाकी है। समझ में आया? जो व्यक्ति अगर दूसरे को अगर क्षमा देने के लिए बाकी रह गया, वो आनंद नहीं ले सकता। प्रेज़ द लॉर्ड। क्षमा का कितना गहरा बात, प्रभु का इतना बड़ा प्यार हमने पाया, है ना। उन्होंने कहा हम और किसी बात का कर्जदार नहीं, हमें इतना बड़ा प्यार मिला, बहुत बड़ी बात है। अपने जीवन में आज भी अगर हम मतलब अपने व्यक्तिगत जीवन में अब हम आनंदित नहीं रह पाता, इसका मतलब क्या है? हम कहीं ना कहीं हमारा किसी न किसी के साथ हमारे दिल में नफरत कड़वाहट है, ऐसा अवस्था में आनंद रह पाएगा? नहीं रह पाएगा। प्रियो, हम इतना बड़ा क्षमा पाया, इतना बड़ा क्षमा पाया है?
इतना बड़ा, और हम इतना सा भी क्षमा करने के लिए तैयार नहीं। कितना भयंकर बात है ना? ऐसा है क्या? नहीं प्रिय। वर्तमान में अभी हमें परमेश्वर के राज्य से अभी कहाँ जाना है? स्वर्ग के राज्य में जाना है। प्रेज़ द लॉर्ड। आज प्रभु ने हमें उद्धार करके पुत्र का राज्य में लाया, परमेश्वर के राज्य में लाया, लेकिन अभी वो राज्य से हमें स्वर्ग राज्य में जाना है। बोला तो 1000 साल के राज्य में हमें विजय होकर के आना है। इधर क्षमा नहीं दिया तो क्षमा, इधर क्षमा करके जीवन नहीं बिताएगा तो बहुत बड़ी बात है। तो प्रभु ने प्रभु के दास के द्वारा बहुत अभी ये रेवलेशन क्लास का ही एक भाग है ना? कितना अच्छा बात, कितना गहरा प्रकाश प्रभु ने वचन के द्वारा हमें दिया। मैं बोलता हूँ प्रभु हमारे को बहुत प्यार करते हैं, इसलिए प्रभु समय समय पर प्रभु के दासों को भेज करके प्रभु उस बात को प्रकाशित करता है। सच्ची बात है प्रियो, हम लोग सही रीति में आत्मीय जीवन में उन्नति पाने के लिए एक कमजोरी हमारे अंदर नहीं रहना चाहिए। जरूर आज आपने संदेश सुना, ये संदेश मेरे लिए था, मेरे जीवन में फर्क न है, मेरे दिल में हो सकता है कभी किसी से सुना ऐसे कोई बात लेकर के अगर हम कोई नफरत कड़वाहट में है क्या अंदर रखा है तो हमें तुरंत क्षमा करना। प्रेज़ द लॉर्ड। और जोर में हम आगे बढ़ पाएगा, आत्मिक जीवन में कमजोरी पर नहीं आएगा। नहीं तो आप कितना भी कसरत करो, आप क्षमा ना देते हुए आत्मिक जीवन में उन्नति नहीं होगा। आप आनंदित होना चाहेगा लेकिन आनंद नहीं होगा, ब्रेक लगेगा वहां पर, बिल्कुल ब्रेक लगेगा। इसलिए प्रियो दिल से परखना, क्योंकि प्रभु हम सबको प्यार करता है, इसलिए प्रभु ने ये संदेश हमारे लिए भेजा। ये संदेश बिल्कुल मंडली के लिए प्रभु ने दिया है। समय पर प्रभु का प्रिय दास के द्वारा हमें ये संदेश दिया, बहुत बड़ी बात है। और मैं विश्वास करता हूँ हर एक लोगों का दिल की अवस्था जीवन को जान करके प्रभु ने हमसे बात किया है। तो हम प्रभु को महिमा देते हुए आइए इस समय अपने आंखें बंद करें। प्रभु कितना महान है प्रियो, प्रभु में कितना प्यार करता है, कितना बड़ा क्षमा हमने पाया है प्रियो। हम कभी भी वो खर्चा पूरा नहीं कर सकता। ऐसे समय में प्रभु ने हमें इतना बड़ा माफी दिया है, तो वो प्रियो हमें कभी भी किसी के प्रति हमारे दिल में कोई भी बात को जो क्षमा ना देने वाला अनुभव में या उसको प्यार नहीं दे सकता, प्यार नहीं कर सकता, ऐसा अनुभव में हम कभी नहीं रहना प्रियो। चाहे वो कैसा भी हमारे साथ किसी प्रकार का भी कड़वाहट का व्यवहार किया होगा, नुकसान दिया होगा, निंदा किया होगा, बदनाम किया होगा, जो भी बात होगा प्रियो, परंतु हमें जो मिला हुआ उस क्षमा के सामने हमको जो देना है वो क्षमा कुछ भी नहीं, कुछ भी नहीं। इसलिए प्रियो जरूर मैं पूरा विश्वास करता हूँ प्रभु हर एक लोगों का अवस्था जानकर हमसे बात किया है ना। प्रभु जरूर अपने दासों के द्वारा जो भी बात करता है तो व्यक्तिगत रीति में मैं ये बात को जानना है कि प्रभु आज मुझसे बात कर रहा है, मेरे लिए प्रभु के दास को मेरे लिए भेजा है, ये संदेश प्रभु ने मेरे लिए दिया है। ये इस रीति में हमें ग्रहण करना भी, प्रभु सबको आशीष दे, प्रभु को महिमा मिले। आमीन।